नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत. या प्लॅटफॉर्मवरती आपण पूर्ण आठवड्याचे, पूर्ण महिन्याचे तसेच पूर्ण वर्षभराचे लेक्चर्स एका मोठ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. हे प्रत्येक लेक्चर कमीत कमी 1 ते 1.5 तासाचं असणार आहे. म्हणजे तुम्हाला एका बैठकीतच संपूर्ण आठवड्याचे किंवा त्या मंथचे करंट अफेअर्स हे व्यवस्थित समजतील. आणि जर हेच लेक्चर तुम्हाला रोजच्या रोज बघायचं असेल तर तुम्ही आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब या चॅनलला सबस्क्राईब करून तिथे कनेक्टेड राहू शकता. ते प्रत्येक लेक्चर 15 ते 20 मिनिटाचं असतं. आणि जर तुम्हाला असेच मोठे मोठे लेक्चर्स बघायचे असतील तर तुम्ही या आपल्या विजन स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करून इथे कनेक्टेड राहू शकता. ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. इथे आपण 1 ते 7 फेब्रुवारी या वीकचे करंट अफेअर्स बघणार आहोत. भारतीय तटरक्षक दिवस कधी साजरा केला जातो? यातलं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय. 1 फेब्रुवारीला आपण भारतीय तटरक्षक दिवस साजरा करत असतो. आणि या वर्षीचा 2023चा हा आपण 47वा स्थापना दिन साजरा केलेला आहे. आता आपण थोडक्यामध्ये या तटरक्षक दिनाचा इतिहास समजून घेऊया. आपण 1 फेब्रुवारीलाच हा दिवस का साजरा करतो याचं कारण सुद्धा आपल्याला इतिहासात सापडतं. 1 फेब्रुवारी 1977ला आपल्या भारताच्या संसदेने तटरक्षक कायदा 1978 हा संमत केला होता. आणि त्यामुळे आपण दरवर्षी 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन साजरा करतो. आणि यावर्षी आपण 47वा स्थापना दिन साजरा केला आहे, हा लक्षात ठेवा. 19 ऑगस्ट 1978ला आपले तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी फक्त 7 जहाजांसोबत या दलाची स्थापना केली होती. आणि सध्या जर आपण बघितलं तर आपला भारतीय तटरक्षक दल हा जगातला 4थ्या क्रमांकाची सगळ्यात शक्तिशाली तटरक्षक दल आहे. ठीक आहे, 1978मध्ये जरी आपल्याकडं तेव्हा 7च प्लॅटफॉर्म किंवा 7च शिप असल्या तरीसुद्धा आज आपल्या इंडियन कोस्ट गार्डकडं 158 जहाजं आहेत आणि 78 एअरक्राफ्ट आहेत. आणि हेच आपण 2025पर्यंत एक टार्गेट ठेवलं आहे की आपल्याकडं 2025पर्यंत 200 सरफेस प्लॅटफॉर्म पाहिजे आणि 80 एअरक्राफ्ट पाहिजे असं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतं. आता काही महत्त्वाचे फॅक्ट आहेत ते लिहून घ्या. आपले सध्याचे भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत वीरेंद्र सिंग पठानिया. आणि या दलाची स्थापना आपण बघितली 1 फेब्रुवारी 1977ला झाली होती. आणि याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ठीक आहे, पुढीलपैकी कशाचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1ला लॉन्च केले जाणार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण आदित्य L1ला म्हणजे आपले इस्रो हे लॉन्च करणार आहे. आणि ही आपली भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. त्याच्यामुळं आदित्य L1 हा टॉपिक आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यावरती खूप जास्त पॉसिबिलिटीज आहेत की प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, तर आपले इस्रो हे जुलै 2023मध्ये याला लॉन्च करणार आहे. आणि ह्याचं जे मिशन आहे म्हणजे कशासाठी आपण लॉन्च करतोय तर सूर्याचा आणि त्याच्या जे कक्षा आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी हा आदित्य L1ला आपण लॉन्च करणार आहे. आता L1 आपण म्हणतोय तर हे काय आहे बरं? तर L1 नावाची एक कक्षा असते, म्हणजे एक ऑर्बिट असतं. ह्याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे की ह्या कक्षेमध्ये जर एखादा उपग्रह गेला तर तिथे गुरुत्वाकर्षण 0 असतं. म्हणजे आपण जेव्हा हे सॅटेलाईट लॉन्च करणार, आदित्य L1 लॉन्च करणार तर हे L1मध्ये आपण करणार, कारण तिथं पृथ्वी आणि सूर्यातलं गुरुत्वाकर्षण हे 0 असतं. म्हणजे तिथं ते सॅटेलाईट स्थिर होऊ शकतं. आणि जर ते सॅटेलाईट स्थिर झालं तर आपण सूर्याचा या सॅटेलाईटच्या माध्यमातून व्यवस्थित अभ्यास करू शकतो. ठीक आहे, या L1 कक्षेमध्ये सोडल्यामुळं हे सॅटेलाईट तिथं स्थिर होणार आहे, जेणेकरून त्याला सतत सूर्याकडे बघता येईल आणि त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल. याचा उद्देश काय आहे तर पृथ्वी आणि सूर्याच्या जो प्रभाव आहे याचा अभ्यास करणं किंवा सूर्य आणि सूर्याच्या बाहेरच्या आवरणाचा अभ्यास करणं. हे जे बाहेरचं आवरण आहे सूर्याचं त्याला कोरोना असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे लॉन्च कशाचा वापर करून होणार आहे तर PSLVचा वापर करून आपण ह्याला लॉन्च करणार आहे. आणि याच्यामध्ये 7 पेलोडसुद्धा असणार आहेत. ठीक आहे, तर हे यावर्षी जुलै 2023मध्ये लॉन्च होऊ शकतं. 100% ह्याच्यावरती प्रश्न येणार आहे. आदित्य L1 खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. भारतनेट प्रकल्पाबाबत खालील विधाने विचारात घ्या. भारतनेट प्रकल्प भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडद्वारे संचालित ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ग्रामपंचायतींना ई-गव्हर्नन्स सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. हा एक केंद्र राज्य सहयोगी प्रकल्प आहे ज्याला युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाद्वारे निधी दिला जातो. तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचंय. तर हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की भारतनेट प्रकल्प हा भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडद्वारेच संचालित ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ग्रामपंचायतींना ई-गव्हर्नन्स सेवा देणार आहे.
आणि हे एक केंद्र राज्य सहयोगी प्रकल्प आहे. पण ह्याला फंडिंग कोण करतं? युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाद्वारे याला निधी दिला जाणार आहे. ठीक आहे. आता आपण थोडक्यात या भारत नेट प्रकल्पाबद्दल सुद्धा माहिती समजून घेऊ. बघा, ह्याची सुरुवात जर आपण बघितली तर 2011 झाली होती. पण तेव्हा त्याला भारत नेट असं नाव नव्हतं. 2011 नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क म्हणून हे लॉन्च करण्यात आलं होतं. आणि ह्याचं नाव भारत नेट कधीपासून आहे तर 2015 याचं नाव भारत नेट असं ठेवण्यात आले. ठीक आहे. सुरुवातीचं नाव काय होतं? नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क. 2015 ह्याला आपण भारत नेट असं म्हणतोय. ठीक आहे. आता ह्याचा उद्देश काय आहे तर हे ऑप्टिकल फायबरद्वारे 2.5 लाख ग्रामपंचायतींना कनेक्टिव्हिटी देणार आहे. आणि हे कुणाद्वारे राबवलं जाणार आहे तर भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड म्हणजेच BBNL द्वारे राबवण्यात आलेलं हे खूप प्रमुख मिशन आहे. ग्रामीण भारतामध्ये ई गव्हर्नन्स, ई आरोग्य, ई शिक्षण, ई बँकिंग आणि इंटरनेट तसंच ज्या काही इंटरनेटशी रिलेटेड सेवा असतात तर ह्या सेवा देण्यामध्ये सोपं जावं किंवा सेवांचं वितरण सुलभ करणं हाच या भारतनेटचा प्रमुख उद्देश आहे. याची अंमलबजावणी कशी होते तर केंद्र राज्य सहयोगी प्रकल्प म्हणजे सेंटर आणि स्टेट यांच्या कोऑर्डिनेशनमधून हा प्रकल्प राबवला जातो. आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या स्थापनेसाठी राज्यांचं सुद्धा एक खूप महत्त्वाचं योगदान असतं. ठीक आहे. याला फंड कोण देतं आपण बघितलं, युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाद्वारे याला निधी दिला जातो. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. जागतिक बँकेच्या मते दक्षिण आशियातील सगळ्यात गरीब अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चौथा पर्याय, पाकिस्तान. लक्षात ठेवा, श्रीलंका इथं नाही आहे. सगळ्यात गरीब साऊथ आशियातला देश जो आहे तो आहे पाकिस्तान. पाकिस्तानची सध्या दक्षिण आशियातील सगळ्यात गरीब अर्थव्यवस्था म्हणून वर्ल्ड बँकेने नाव सांगितलं आहे. ठीक आहे. एका रिपोर्टमध्ये पाकिस्तानला असा उल्लेख केलेला आहे की हे दक्षिण आशियातली सगळ्यात गरीब अर्थव्यवस्था आता ठरलेली आहे. तुम्हाला जरी वाटलं तर श्रीलंका असू शकतं पण असं नाही आहे. लक्षात ठेवा, पाकिस्तान ही साऊथ आशियातली आता सगळ्यात गरीब अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. संसदेत सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी महसूल विभागाची असते. लोकसभेने बहुमताने अर्थसंकल्प मंजूर केला पाहिजे. तर आपल्याला ह्यातलं बरोबर विधान कोणतं आहे हे सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय, फक्त बरोबर आहे, चुकीचं आहे. कसं काय ते बघू. भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार एका वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाला वार्षिक वित्तीय विवरण असं म्हणतात. अर्थसंकल्प असं नाव आपल्या राज्यघटनेमध्ये नाही आहे, हा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. 112 कलमामध्ये काय सांगितलंय की एका वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाला वार्षिक वित्तीय विवरण असं म्हणतात. म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, AFS असं म्हणतो आपण. अर्थमंत्रालयामधलं आर्थिक व्यवहार विभागाचा अर्थसंकल्प विभाग हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जबाबदार नोडल संस्था आहे. इथं आपल्याला ऑप्शन विधानात काय सांगितलंय की संसदेत सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. महसूल विभागाची जबाबदारी नाही. ही कुणाची जबाबदारी आहे? कोणती नोडल संस्था आहे तर अर्थ मंत्रालयातली आर्थिक व्यवहार विभागाचा अर्थसंकल्प विभाग हा तयार करत असतो. ठीक आहे. हा अर्थसंकल्प केंद्र सरकार लोकसभेच्या मान्यतेद्वारे व्यवस्थापित करतं आणि म्हणूनच याला लोकसभेने मान्यता देणं गरजेचंच आहे. आणि या विधेयकाला लोकसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा असतोच. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं फक्त हे स्टेटमेंट बरोबर आहे, अविधान इथं चुकीचं आहे. तर अर्थसंकल्पाशी रिलेटेड सगळे काही महत्त्वाचे मुद्दे सरांनी एका लेक्चरमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या. ते एक जरी लेक्चर तुम्ही बघितलं तर अर्थसंकल्पासाठी दुसरा कुठलाच मुद्दा किंवा कुठलंच लेक्चर बघण्याची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही. ठीक आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. जानेवारी 2023 G20 अंतर्गत पहिली G20 आंतरराष्ट्रीय वित्तीय आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप मीटिंग भारतीय अध्यक्षतेमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर कुठे आयोजित केली होती हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय, चंदीगडला पहिली G20 आंतरराष्ट्रीय वित्तीय आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप मीटिंग ही आयोजित करण्यात आली होती. हा मुद्दा इथं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण अशा प्रकारची ही पहिलीच मीटिंग होती. ठीक आहे. ही कधी झाली होती तर जानेवारी महिन्याच्या शेवटी 30-31 जानेवारी 2023 ही पहिली अशी पद्धतीची मीटिंग झाली होती चंदीगडमध्ये. चंदीगड हा आपला केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे.
G20चं अध्यक्षपद यावर्षी आपल्याकडे आहे. भारताने 1 डिसेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2023 या पिरियडमध्ये 1 वर्षासाठी G20चं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीची ही पहिलीच मीटिंग होती. या पहिल्या G20 इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप मीटिंगचं उद्घाटन आपले केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, हे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत, यांनी, तसेच केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते झालं. पशुपती कुमार पारस हे आपले अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे मंत्री आहेत. ठीक आहे, आता आपण थोडक्यात G20 बद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊ. G20 हा एक ग्रुप आहे. 20 देशांच्या अर्थमंत्री आणि त्यांच्या ज्या सेंट्रल बँका आहेत त्यांच्या गव्हर्नरांचा मिळून एक गट बनलेला आहे, त्याला आपण G20 म्हणतो. याची स्थापना ही 1999 मध्ये केली गेली होती. ठीक आहे, खरं बघितलं तर G20 जरी आपण म्हणत असलो तरी ह्याच्यामध्ये 19 देश आहेत आणि प्लस युरोपियन युनियन, अशा मिळून टोटल G20 असं आपण ह्याला म्हणतो. हे कोणत्या उद्देशाने स्थापना केली होती बघा, तर ह्याची स्थापना आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरतेच्या संबंधित धोरणांवरती चर्चा करण्याच्या उद्देशाने केली होती 1999 मध्ये. ठीक आहे, G20चे जे सदस्य देश आहेत यांचा एकत्रित GDP हा जगाच्या 85% आहे. हा मुद्दा इथं खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. फक्त G20चा जर GDP आपण बघितला तर जगाच्या 85% आहे, म्हणजे हा एक खूप पॉवरफुल गट आहे असं आपण ह्याला म्हणू शकतो. आणि हे 20 देश एकूण जागतिक व्यापाराच्या 85% व्यापारासाठी कारणीभूत आहेत. ठीक आहे, सुरुवातीला 2009 आणि 2010च्या पिरियडमध्ये G20च्या शिखर परिषदा हे किंवा ह्यांचं संमेलन हे दर 6 महिन्याला व्हायचं, म्हणजे हे अर्धवार्षिक होत्या. पण नंतर नोव्हेंबर 2011च्या कांस्य संमेलनापासून सगळ्या ह्या ज्या G20च्या मीटिंग आहेत त्या दरवर्षी व्हायला लागल्या. पूर्वी अर्धवार्षिक होत्या, नंतर दरवर्षिक झाल्या. कधीपासून? नोव्हेंबर 2011 पासून. ठीक आहे, आणि G20 मध्ये बरेच काही देश आहेत, विकसनशील देशसुद्धा आहेत, भारत पण आहे. आता आपण हे सगळे जे देश कोणते आहेत त्याच्यावरती एकदा नजर फिरूया. यामध्ये सदस्य देश आहेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन. ठीक आहे, याचं हेडक्वार्टर कुठंही नाही आहे, कारण G20चं कोणतंही स्थायी सचिवालय नाही. ठीक आहे, तर आपण इथे सगळे G20शी रिलेटेड महत्त्वाचे मुद्दे बघितलेत. आता आपण पुढचा प्रश्न बघू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIच्या डेटानुसार डिजिटल पेमेंट इंडेक्स मार्च 2022 मध्ये 349.3 वरून सप्टेंबर 2022 मध्ये -- वाढला होता. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय. मार्च 2022 मध्ये 349 होता हा इंडेक्स आणि त्याची वाढ सप्टेंबर 2022 मध्ये 377 पर्यंत पोहोचलेली आहे. ठीक आहे, तर हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंट इंडेक्स, म्हणजेच त्याला DPI असंही म्हणतात. तर रिसेंटली जानेवारी 2023 मध्ये RBIने एक डेटा प्रकाशित केलेला आहे. त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंट इंडेक्स सप्टेंबर 2022 साठी देशभरातल्या पेमेंटच्या डिजिटायझेशनच्या प्रमाणात वाढ होऊन 377 पर्यंतही वाढली आहे, जी की मार्च 2022 मध्ये 349 एवढीच होती. आता ही जी वाढ आहे याचं बेस इयर लक्षात ठेवा. मार्च 2018 मध्ये 100 हा बेस पकडून हा निर्देशांक काढला जातो. ठीक आहे, आणि या निर्देशांकानुसार देशभरामध्ये डिजिटल पेमेंटमध्ये एका वर्षात 24.13% वाढ नोंदवलेली आहे. तसंच RBI DPI पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि पेमेंट परफॉर्मन्समध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यासोबत याच्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये सुद्धा याच्यामध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे, हा जो रिपोर्ट आहे हा कुणी काढला आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हा काय सांगतो की डिजिटल पेमेंट इंडेक्समध्ये वाढ झाली आहे. मार्च 2022 मध्ये ते 349 एवढा होता, तर सप्टेंबर 2022 मध्ये 377 एवढा झालेला आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. भारत युनायटेड किंगडम अचिव्हर्स ऑनर्सच्या 2023च्या आवृत्तीत नुकतेच जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतातील व्यक्तिमत्वाचे नाव सांगा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या भारताचे माजी पंतप्रधान आणि संसद सदस्य, राज्यसभेचे संसद सदस्य आहेत हे. तर यांना प्रतिष्ठित भारत युनायटेड किंगडमच्या 2023च्या आवृत्तीमध्ये जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे. 25 जानेवारी 2023ला लंडन UK येथे आर्थिक आणि राजकीय जीवनातील योगदानासाठी UKच्या भारतीय माजी विद्यार्थ्यांचा अशा प्रकारचा हा पहिलंच सेलिब्रेशन आहे. त्याच्यामुळे हे मुद्दा इथे लक्षात ठेवा. हा अवॉर्ड
किंवा हे ऑनर कुणाला मिळालेलं आहे, तर आपले भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना. यासोबतच भरपूर काही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड दिलेले आहेत. त्यापैकी अजून एक अवॉर्ड आहे महत्त्वाचा, लिव्हिंग लेजंड. तर हा जो सन्मान आहे हे आपल्या ब्रिटिश इंडियन पियर लॉर्ड करन बिलमोरिया यांना दिलेला आहे. ठीक आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. वर्ष 2022च्या तुलनेत 2023मध्ये जागतिक वाढ वाढवण्याचा अंदाज आहे. 2022च्या तुलनेत 2023मध्ये बहुसंख्य राष्ट्रांची हेडलाईन चलनवाढ कमी असेल अशी अपेक्षा आहे. यापैकी कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय, विधान फक्त इथं बरोबर आहे. 2022च्या तुलनेत 2023मध्ये हेडलाईन चलनवाढ कमी असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. 2022मध्ये 3.4% असा अंदाज असलेली जागतिक वाढ आता 2023मध्ये 2.9 पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे इथं विधान 1 बरोबर नाही, कारण विधान काय सांगतंय की जागतिक वाढ वाढण्याचा अंदाज आहे, पण हे चुकीचं आहे. 2022मध्ये 3.4 असा अंदाज व्यक्त केला होता, पण सध्या ॲक्च्युली बघायचं झालं तर फक्त 2.9 एवढंच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये घसरण झालेली आहे, वाढ झालेली नाही आहे. ठीक आहे. आणि हा रिपोर्ट अजून एक काय सांगतो की IMF काय म्हणतो की प्रभावीपणे जागतिक मंदीची शक्यता हा नाकारतो. म्हणजे IMFनुसार खूप मोठी अशी काही जागतिक मंदी येणार नाही. तर आता आपण थोडक्यात या IMF बद्दल पण माहिती जाणून घेऊयात. याची स्थापना 1944मध्ये झाली होती. याच्या स्थापनेचा एक बेस जर आपण बघितला तर 1930ला एक खूप मोठी महामंदी आली होती आणि त्याच्यानंतर IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना 1944ला झाली होती. सध्या याच्यामध्ये आपण बघितलं तर जवळपास 190 देश हे IMFचे मेंबर आहेत, सदस्य देश आहेत. भारत हा 1945 डिसेंबर 1945मध्ये IMFचा सदस्य झालेला आहे. ठीक आहे. तर IMF वित्त पुरवठा कसा करतो, तर IMFची संसाधनं ही बेसिकली सदस्य देश बनल्यानंतर त्यांचे भांडवल वर्गणी म्हणून म्हणजेच कोटा म्हणून देणाऱ्या पैशातून ह्याचा वित्त पुरवठा ते करत असतात. IMFच्या प्रत्येक सदस्याला जागतिक अर्थव्यवस्थेतील त्याच्या सापेक्ष स्थितीच्या आधारावर त्यांचा पर्टिक्युलर कोटा नियुक्त केला जातो, अलॉट केला जातो. जर त्या देशाला जर काही फ्युचरमध्ये इकॉनॉमिक काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले, जर काही आर्थिक अडचणी आल्या, तर तेव्हा त्या कोट्यातूनच त्यांना त्याचं कर्ज दिलं जातं. ठीक आहे. IMF हे खूप महत्त्वाची संस्था आहे जी 4 महत्त्वाचे रिपोर्ट किंवा प्रकाशनं हे प्रकाशित करत असते. पहिलं जे आपण आत्ताच बघितलं वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, दुसरं आहे ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, तिसरं फिस्कल मॉनिटर आणि चौथं ग्लोबल पॉलिसी अजेंडा. हे 4ही प्रकाशनं आणि हे जे रँक देतात प्रत्येक देशाला ते खूप महत्त्वाचे असतात. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. 1977 ते 1979 या काळात माजी डॅश डॅश केंद्रीय मंत्री शांतीभूषण यांचे जानेवारी 2023मध्ये निधन झाले. म्हणजे रिसेंटली केंद्रीय मंत्री शांतीभूषण यांचं निधन झालेलं आहे. ते कोणत्या फील्डमधले किंवा कोणत्या मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री होते हे आपल्याला इथे सांगायचे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, कायदा आणि न्याय याचे ते केंद्रीय मंत्री होते, म्हणजे माजी कायदा मंत्री होते शांतीभूषण हे. 1977 ते 1979 या काळामध्ये ते केंद्रीय मंत्री होते आणि प्रख्यात कायदेतज्ञसुद्धा होते ते. त्यांचं रिसेंटलीच वयाच्या 97व्या वर्षी निधन झालं आहे नवी दिल्ली इथं. शांतीभूषण यांनी 1977 ते 1979 या पिरियडमध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कायदा मंत्री म्हणून काम केलं होतं. ते राज्यसभेचे सदस्य होते 1977 ते 1980 या पिरियडसाठी. त्यांचं एक खूप महत्त्वाचं काम आहे. 44वी घटना दुरुस्ती ही त्यांनीच सादर केली होती, त्यामुळे एक्झाममध्ये ह्यांच्यावरची 100% प्रश्न बनणार आहे. लक्षात ठेवा, 44वी घटना दुरुस्ती आणि शांतीभूषण या दोघांशी रिलेटेड प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. तर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये 44वी दुरुस्ती सादर केली होती, ज्याला आपण संविधान कायदा 1978चा असं सुद्धा ओळखतो. तर या कायद्याने काय केलं होतं, तर इंदिरा गांधी सरकारने जी 42वी घटना दुरुस्ती केली होती त्याच्यामधल्या बऱ्याच तरतुदी या 44व्या घटना दुरुस्तीने बदलल्या होत्या. त्याच्यामुळं ही एक खूप महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे आपल्या इतिहासातली. तुम्ही जर पॉलिटिचाही साईड बाय साईड अभ्यास करत असाल तर तुम्हाला ही माहिती असेलच. ठीक आहे. त्याच्यामुळं
कायदा मंत्री म्हणून भूषण यांनी 44वी घटनादुरुस्ती कायदा सादर केला, ज्याने 42व्या घटनादुरुस्ती कायद्याची तरतूद रद्द केली, ज्याने न्यायालयीन पुनरावलोकनाशिवाय घटनादुरुस्ती करण्याचा संसदेला अनिर्बंध अधिकार दिला होता या 42व्या घटनादुरुस्तीने. आणि हा अनिर्बंध अधिकार शांतीभूषण यांच्या 44व्या घटनादुरुस्तीने काढून टाकला होता. ठीक आहे. पुढे जाऊन त्यांनी 1980मध्ये भाजपमध्ये सुद्धा प्रवेश केला होता आणि नंतर 1986मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांचा मुलगा आहे प्रशांत भूषण, यांचंही नाव तुम्ही ऐकलं असेल. तर प्रशांत भूषण यांनी शांतीभूषण यांच्या हस्ते भारताच्या राजनारायण विरुद्ध इंदिरा नेहरू गांधी या ऐतिहासिक खटल्याबद्दल एक पुस्तक लिहिलेलं आहे. हे महत्त्वाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. त्या पुस्तकाचं नाव आहे द केस दॅट शुक इंडिया, द वर्डिक्ट दॅट लेड टू द इमर्जन्सी. म्हणजेच जर मराठीत थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर भारताला हादरवून सोडणारा निकाल ज्याने आणीबाणीला कारणीभूत ठरलं. तर अशा नावाचं हे पुस्तक शांतीभूषण यांच्या मुलगा प्रशांत भूषण यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI हे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेलं आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत हे FSSAI ही बॉडी येते. ही एक वैधानिक संस्था आहे. आता FSSAIचा फुल फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI ही एक वैधानिक संस्था आहे. या मुद्द्यावरती प्रश्न विचारण्याचं कारण एवढंच आहे की रिसेंटली FSSAIने आर्थिक नियमावली जारी केलेली आहे, म्हणजे नोटिफाय केलेली आहे. आणि FSSAI फायनान्स रेग्युलेशन 2023 नुसार आता हे FSSAI फंडसुद्धा राखायला सुरुवात करणार आहेत. म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण निधी हा सुद्धा आता ही संस्था मेंटेन करणार आहे. आणि याच्यामध्ये निधी कोण देणार आहे? तर केंद्र सरकारकडून अन्न प्राधिकरणाला देण्यात येणारे जे काही अनुदान आहेत त्याचा समावेश या फंडमध्ये होणार आहे. ठीक आहे. आणि याचं ऑडिटसुद्धा दरवर्षी आपले नियंत्रक आणि महालेखा परीक्षक करणार आहेत. ठीक आहे. म्हणून हा प्रश्न विचारला होता FSSAIशी महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघू. 15व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे 2023चे यजमान कोणते शहर आहे? म्हणजे आपल्याला इथे होस्ट सिटी विचारलेली आहे 15व्या ब्रिक्स शिखर परिषदेची. ठीक आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय, डर्बन, जे की दक्षिण आफ्रिकेचं एक शहर आहे. इथं 15वी ब्रिक्सची शिखर परिषद यावर्षी ऑगस्टमध्ये होणार आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई यांनी इरिट्रियामध्ये याबद्दलची ही घोषणा केली होती. आणि यापूर्वी सुद्धा डर्बनमध्ये 2013मध्ये एक ब्रिक्सची शिखर परिषद पार पडली होती. ती 5वी ब्रिक्सची वार्षिक शिखर परिषद होती, हे लक्षात ठेवा. डर्बनला यापूर्वी सुद्धा 2013मध्ये शिखर परिषद झालेली आहे. ठीक आहे. ब्रिक्सची स्थापना आपण बघितली तर ती 2006मध्ये झाली होती. आणि पहिल्यांदाच 2011मध्ये दक्षिण आफ्रिकेनं 3ऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये भाग घेतला होता. दक्षिण आफ्रिकेबद्दल एक महत्त्वाचं इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. याला 3 वेगवेगळ्या राजधान्या आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह राजधानी, ती प्रिटोरिया इथं आहे. दुसरी आहे लेजिस्लेटिव्ह, ती आहे केपटाऊनला. आणि तिसरी ज्युडिशियल राजधानी ती ब्लोमफॉन्टेन इथं आहे. ठीक आहे. तर अशा 3 राजधान्या आहेत दक्षिण आफ्रिकेला. याचं चलन ही रँड आहे, म्हणजेच दक्षिण आफ्रिकन रँड असं सुद्धा ह्याला म्हणतात. तर दक्षिण आफ्रिकेचं चलन रँड हे आहे. ओके. आता आपण थोडक्यात ब्रिक्सबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊया. त्या राष्ट्रांच्या इनिशियल वरून हे ब्रिक्स हे नाव पडलेले आहे. म्हणजे BRICS, यामध्ये B स्टँड्स फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि S फॉर साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका. तर हे 5 देश आहेत. या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही एक वित्तीय संस्था आहे. ठीक आहे. आणि 2010मध्ये दक्षिण आफ्रिका हे सहभागी झालं. त्याच्यानंतर ह्याचं नाव ब्रिक्स असं ठेवलं. सुरुवातीला फक्त 4 देश होते, BRIC म्हणजे ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. पण 2010मध्ये साऊथ आफ्रिका सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी झाला. या आधी आयोगाने या ब्रिक्सवरती एक प्रश्न विचारला होता MPSC 2019मध्ये. तर जोड्या लावाचा तो प्रश्न होता की एका साईडला तुम्हाला इयर दिलेले आणि दुसऱ्या साईडला त्या वर्षी ती ब्रिक्सची जी शिखर परिषद आहे ती कोणत्या शहरात पार पडली असं विचारलं होतं. तर अशा पद्धतीचा प्रश्न इन फ्युचर सुद्धा येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या ज्या ब्रिक्स परिषद आहेत आणि ते कोणत्या देशात कोणत्या सिटीमध्ये पार पडल्या हे पण थोडक्यात बघून घेऊयात. खूप महत्त्वाचा आहे हा मुद्दा, लक्षात ठेवा.
पहिल्यांदा 2009 मध्ये पहिली शिखर परिषद झाली होती रशिया इथल्या येकातेरिनबर्ग इथं. त्यानंतर 2010ची ब्राझीलमधल्या ब्राझिलिया या शहरात, 2011ची चीनमधल्या सान्या या शहरात, 2012ची भारतातल्या आपल्या नवी दिल्ली इथं, 2013ची साऊथ आफ्रिकेतल्या डर्बन इथं. मी तुम्हाला सांगितलं होतं की 5वी शिखर परिषद इथं डर्बन इथे याआधी सुद्धा पार पडलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 2014 मधली ब्राझील इथंच फोर्टालेझा या ठिकाणी. आणि मी जे तुम्हाला सांगितलं होतं की MPSC मध्ये प्रश्न विचारला होता, तर त्यामध्ये हे ऑप्शन्स होते. फोर्टालेझा हे ब्राझीलमधलं शहर आहे. 2014ची शिखर परिषद 6वी तिथं पार पडली होती. त्यानंतर 2015ची रशिया इथल्या उफा या शहरात, 2016ची बेनोलिम. आता बेनोलिम हे जर नाव तुम्ही वाचलं तर तुम्हाला वाटेल हे भारतातलं नाव नाही आहे, म्हणजे फॉरेनची कुठली तरी सिटी असेल, पण असं नाही आहे. बेनोलिम हे गोव्यातलं एक गाव आहे. म्हणजे बेनोलिम 2016ची शिखर परिषद भारतामध्ये पार पडली बेनोलिम या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर 2017ची चीनमधल्या झियामिन इथं, 2018ची साऊथ आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं, 2019ची शिखर परिषद ब्राझील या देशातल्या ब्राझिलिया या शहरामध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतरच्या ज्या 3 महत्त्वाच्या शिखर परिषदा आहेत, या महत्त्वाच्या का आहेत तर या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडल्या होत्या. ठीक आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग इथं 12वी शिखर परिषद पार पडली. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये भारतातल्या नवी दिल्ली इथंच, आणि नंतर 23 जून 2022ची शिखर परिषद चीन इथल्या बीजिंग इथं. ठीक आहे. आणि आता 2023ची ऑगस्ट एंडला होणार आहे साऊथ आफ्रिकेच्या डर्बन या शहरात. ठीक आहे. आय होप तुम्हाला ब्रिक्सबद्दल सगळी माहिती समजली असेल. आणि हे जे काही आत्ता मी तुम्हाला सांगितले की पहिल्यापासून ते 15व्या शिखर परिषदेपर्यंत हा डेटा खूप महत्त्वाचा आहे. वाटलं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तर नोट डाऊन करा. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. 2023ची महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ICCने नेमलेल्या मॅच अधिकाऱ्यांमध्ये किती भारतीय महिला आहेत? तर 3 महिलांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. या 3 महिला कोणत्या तर GS लक्ष्मी, वृंदा राठी आणि जननी नारायणन. या 3 महिलांचा समावेश ICCनं T20 विश्वचषक स्पर्धेसाठी जे काही नेमलेले मॅच ऑफिशियल्स आहेत त्याच्यामध्ये आहेत. ॲक्च्युली याच्यामध्ये टोटल 13 सदस्य आहेत. तर रिसेंटलीच ICCनं म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलनं येणारी जे ICC महिला T20 वर्ल्ड कप आहे, तर या स्पर्धेसाठी टोटल 13 सदस्यीय महिला मॅच अधिकाऱ्यांच्या पॅनलची घोषणा केली. तर या 13 सदस्यांमध्ये 3 भारतीय महिला आहेत, ते मी आत्ताच तुम्हाला सांगितले. आणि हे जे वर्ल्ड कप आहे 2023चा महिला म्हणजे वुमन्स T20 वर्ल्ड कप हा पुढच्या महिन्यामध्ये साऊथ आफ्रिकेत होणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय विद्युत धोरण म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी NEP 2021 तयार करण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठीच्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख कोण आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय, गिरीश प्रधान हे या समितीचे प्रमुख आहेत. आपल्या भारतामध्ये जे काही इलेक्ट्रिसिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत याच्यावरती काम करण्यासाठी एक स्थायी समिती स्थापन केली होती. आणि या समितीनं असं शिफारस केली की आपल्याला एक नवीन वीज धोरणच आणायला पाहिजे. आणि मग या शिफारसींच्या आधारे ऊर्जा मंत्रालयाने हे नवीन धोरण बनवण्यासाठी गिरीश प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली. आणि त्या पॅनलनी ऑक्टोबर 2021 मध्ये एका धोरणाचा मसुदा सुद्धा सादर केला. आता मंत्रालयाने धोरणाला एक फायनल टच दिलेला आहे आणि फक्त आता ते राज्य आणि जे काही केंद्रीय विद्युत प्राधिकरण आहे यांच्याकडे काही जर तुमचे फीडबॅक असतील तर ते द्या असं म्हणून पाठवलेलं आहे. ठीक आहे. आता हे गिरीश प्रधान कोण आहेत बरं? तर हे एक्स चेअरपर्सन आहेत आपल्या सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनचे, म्हणजेच केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे एक्स चेअरपर्सन गिरीश प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आता एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती काय करणार आहे तर राष्ट्रीय विद्युत धोरण 2021 तयार करणार आहे आणि जर काही शिफारसी असतील तर त्या सुद्धा देणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणजेच ICTP कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात बांधण्याचं प्रस्तावित आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, अंदमान निकोबार इथं ICTP हे जे आहे तर हे बांधण्याचं प्रस्तावित आहे. म्हणजे हे एक पोर्ट आहे. ओके. अंदमान आणि निकोबार बेट किंवा त्यालाच आपण एमिराल्ड बेट असं सुद्धा म्हणतो. तर हा आपल्याला माहिती की हे आपल्या भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्याच्यामध्ये एकूण 572 बेटं आहेत.
आपलं जे एक मंत्रालय आहे बंदर जहाज आणि जलमार्ग मंत्रालय, तर हे आता या पोर्टला डेव्हलप करणार आहे. अंदमान निकोबार इथं ग्रेटर निकोबार या ठिकाणी गॅलाथिया बे नावाचं एक पोर्ट ऑलरेडी आहे. तिथं आता थोडीशी अजून डेव्हलपमेंट होणार आहे. तिथं मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट हे आता आपण डेव्हलप करणार आहे. ठीक आहे. आणि इथे 41,000 कोटींच्या आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट पोर्टचं उद्दिष्ट जागतिक टॉप कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल्सशी सुद्धा जुळणार आहे. आणि याच्याच इतर प्रोजेक्ट्समध्ये तिथं काही एअरपोर्ट बनणार आहेत, काही टाउनशिप येणार आणि पॉवर प्लांट याचा सुद्धा ह्याच्यामध्ये समावेश आहे. रिसेंटली जर तुम्हाला आठवत असेल तर अंदमान निकोबार हे मागच्या मंथमध्ये अजून एका गोष्टीमुळे चर्चेत होतं. 23 जानेवारीला आपण पराक्रम दिवस साजरा केला होता आणि त्या दिवशी आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर त्यांनी एका सोहळ्यात पार्टिसिपेट केलं होतं. तो सोहळा कशाचा होता की त्या दिवशी अंदमान निकोबारच्या जे काही तिथले मोठे अशी बेटं आहेत ज्यांना काही नावं नाही आहेत, जे अनामिक 21 बेटं होती, तर त्यांना आता परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे. त्यामुळं अंदमान निकोबार हे अजून एका गोष्टीमुळं चर्चेमध्ये होतं. आय होप तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कळालं असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघू. सोलिगा समुदायाच्या नावावरून कशाच्या प्रजातीला सोलिगा एक्रिनाटा असं नाव देण्यात आलेलं आहे? आपल्या कर्नाटकामध्ये ज्या बिलिगिरी रंगन हिल्स आहेत तिथं राहणारी ही एक सोलिगा नावाचा एक स्थानिक समुदाय आहे. आणि या समुदायाच्या नावावरूनच कीटकशास्त्रज्ञांनी गांधील माशीच्या नवीन वंशाचं नाव हे सोलिगा एक्रिनाटा असं ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. ओबीसींच्या उपवर्गीकरणासाठीच्या म्हणजे सब कॅटेगरायझेशनच्या आयोगाचे प्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन, न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या उपवर्गीकरणासाठीच्या आयोगाला आता राष्ट्रपतींनी त्यांच्या पिरियडमध्ये अजून एक मुदतवाढ दिलेली आहे, म्हणून हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने ही घोषणा केलेली आहे आणि आयोगाला आता 14वी मुदतवाढ दिलेली आहे. या आयोगाची स्थापना ऑक्टोबर 2017 झाली होती. ही स्थापना आपल्या घटनेच्या कलम 340 नुसार करण्यात आली होती. ऑक्टोबर 2017 स्थापन करण्यात आलेले हा जो आयोग आहे याला सुरुवातीला 12 आठवड्याचा पिरियड देण्यात आला होता त्यांच्या शिफारसी सांगण्यासाठी, आणि ज्याच्यामुळे ओबीसीच्या अंतर्गत जवळपास 3000 जातींचं सब कॅटेगरायझेशन म्हणजे उपवर्गीकरण करायचं होतं या कमिटीला. तसंच 27% ओबीसी कोट्याचं समान रीतीनं विभाजन करण्यासाठी यांना काही शिफारसी सुद्धा द्यायच्या होत्या गव्हर्नमेंटला. ठीक आहे. सुरुवातीला सरकारला असं सांगितलं होतं या पॅनेलनी की माहिती आणि डेटा गोळा करायला आम्हाला थोडा जास्त वेळ लागणार आहे, पण नंतर करोनामुळं हा पिरियड अजूनच वाढत गेला आणि आता अजूनपर्यंत ही त्यांची 14वी मुदतवाढ आहे. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघू. भारतातील पाणथळ प्रदेशांच्या वितरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. इस्रोने संकलित केलेल्या राष्ट्रीय वेटलँड इन्व्हेंटरी आणि मूल्यांकनानुसार भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 10%हून अधिक भागात पाणथळ जागा पसरलेल्या आहेत. तर हे विधान इथं चुकीचं आहे, लक्षात ठेवा. हे जे मूल्यांकन दिलेलं आहे आपल्या इस्रोनी, तर याच्यानुसार भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त 4.63% एवढंच क्षेत्रफळ एवढ्याच भागामध्ये पाणथळ जागा पसरलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथं अविधान चुकीचं आहे. दुसरं आहे, पाणथळ प्रदेशांच्या राज्यवार वितरणामध्ये पश्चिम बंगाल अव्वल स्थानावर आहे. तर हे विधान जरी तुम्हाला बरोबर वाटत असले तरी सुद्धा असं नाही आहे. यामध्ये पहिला क्रमांक आहे गुजरात या राज्याचा. ठीक आहे. आणि तिसरं विधान आहे, तटीय नैसर्गिक पाणथळ जमिनीच्या तुलनेत आंतरदेशीय नैसर्गिक पाणथळ जमिनीचा वाटा सर्वाधिक आहे. तर इथं फक्त क विधान बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय. ओके. तर जागतिक स्तरावर जर आपण बघितलं तर जगाच्या भौगोलिक क्षेत्राच्या फक्त 6.4% एवढंच क्षेत्र वेटलँडचं आहे. आणि भारतामध्ये इस्रोने जे काही डेटा कलेक्ट केला होता त्यानुसार नॅशनल वेटलँड इन्व्हेंटरी अँड असेसमेंटनुसार पाणथळ प्रदेश 1,52,600 किलोमीटर स्क्वेअर एवढ्या जागेत पसरलेलं आहे. आणि जर आपण देशाच्या क्षेत्रफळाशी जर त्याला कोरिलेट केलं तर ते आपल्या देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचा फक्त 4.63% एवढाच भाग आहे. त्याच्यामुळे आपण बघितलं की इथं पहिलं अविधान चुकीचं होतं. ठीक आहे. आणि टोटल एरिया किती आहे लक्षात ठेवा, 1,52,600 किलोमीटर स्क्वेअर. या एरियापैकी 43.4% भूभाग हा आंतरदेशीय नैसर्गिक पाणथळ भूभाग आहे आणि किनारी नैसर्गिक आर्द्र प्रदेश किती आहे तर 24.3% एवढाच आहे.
ओके. यामध्ये मॅच दी पेअर्सवरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की हे जे 1,52,000 किलोमीटर स्क्वेअरचं डिव्हिजन आहे ते कसं झालेलं आहे. तर बघा, हा डेटा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये 52,600 किलोमीटर स्क्वेअर हे नद्या आणि नाले यांचा प्रदेश आहे. 24,800 किलोमीटर स्क्वेअर हा जलाशय किंवा बॅरेजेसचा आहे. 24,100 किलोमीटर स्क्वेअर हा आंतरभरती ओहोटीची जागा आहे. 13,100 किलोमीटर स्क्वेअर हे टाक्यांचा प्रदेश आहे आणि 7,300 किलोमीटर स्क्वेअर हे तलावांनी व्यापलेलं आहे. ओके. तर भारतामध्ये 19 प्रकारच्या पाणथळ जमिनी आहेत, लक्षात ठेवा. आणि जर आपण राज्यनिहाय डिस्ट्रीब्युशन बघितलं तर सगळ्यात जास्त आहे गुजरातचं 34,700 किलोमीटर स्क्वेअर, हे आपण प्रश्नात बघितलंय. त्यानंतर कुणाचा नंबर लागतो तर आंध्र प्रदेशचा, आणि त्यानंतर उत्तर प्रदेश, आणि त्यानंतर चौथा क्रमांक लागतो पश्चिम बंगालचा. ओके. हे सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे, यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात जास्त गुजरात, त्यानंतर आंध्र प्रदेश, नंतर उत्तर प्रदेश आणि नंतर पश्चिम बंगाल. आता गुजरातमध्ये सगळ्यात जास्त पाणथळ प्रदेश असण्याचं कारण हे आहे की तिथं किनारा खूप लांब आहे. गुजरातला किनारपट्टी खूप जास्त लाभलेली आहे, त्याच्यामुळं तिथं सगळ्यात जास्त पाणथळ क्षेत्र आहे. जागतिक पाणथळ दिवस कधी असतो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय. 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस किंवा जागतिक पाणथळ क्षेत्र दिवस हा साजरा केला जातो. या दिवशीच का बरं? तर या दिवशी म्हणजेच 2 फेब्रुवारी 1971ला इराणच्या रामसर या शहरामध्ये पाणथळ प्रदेशावरचं जे अधिवेशन होतं ते स्वीकारलं होतं. म्हणून 2 फेब्रुवारीलाच वर्ल्ड वेटलँड डे म्हणजे जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो. आणि हा दिवस कधीपासून साजरा करतात तर 1997मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता. या वर्षीची 2023ची थीम आहे इट्स टाइम फॉर वेटलँड रिस्टोरेशन, म्हणजे ही वेळ आहे वेटलँडच्या रिस्टोरेशनची, ही यावर्षीची थीम होती. पाणथळ प्रदेश हे आपल्या निसर्गाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात, कारण बघा, पाणथळ प्रदेशामुळं जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटीची जी एक खूप मोठी श्रेणी आहे ती मेंटेन केली जाते. नैसर्गिक चक्र हे टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा पाणथळ क्षेत्र मदत करत असतात. तसंच जलस्रोतांची भरपाई सुद्धा हे करतात आणि आपले जे काही किनारपट्टी असतात तर त्यांचं संरक्षण सुद्धा पाणथळ क्षेत्र करत असतात. तर असे भरपूर फायदे असतात पाणथळ प्रदेशांचे, आणि हेच फायदे किंवा पाणथळ प्रदेशांचं जे महत्त्व आहे याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसंच त्यांचा ऱ्हास होण्यापासून संरक्षण करण्यासाठी UN आणि ज्या काही इतर आंतरराष्ट्रीय संस्था आहेत या संस्था आणि UN मिळून जागतिक पाणथळ दिवस साजरा करत असतात. आपल्या भारतामध्ये आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये की भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या 4.7% एवढं पाणथळ क्षेत्र आहे, आणि आज भारतातल्या 30% पाणथळ जमिनी नष्ट झालेल्या आहेत. आणि जागतिक स्तरावर जर आपण बघितलं तर 35% पाणथळ जमिनी नष्ट झालेल्या आहेत जगामध्ये. ओके. कोणती संस्था 20 पॉईंट प्रोग्राम म्हणजेच TPP प्रगती अहवाल जारी करते? तर 20 पॉईंट प्रोग्राम हा खूप महत्त्वाचा अहवाल असतो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आपला NSO म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच दुसरा पर्याय, हे ह्याचं बरोबर उत्तर आहे. हे NSO बरेच वेगवेगळे अहवाल जारी करत असतं, खूप महत्त्वाचा डेटा हा प्रकाशित करत असतं. आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर NSOचा जे काही रिपोर्ट्स असतात, जे अहवाल असतात हे खूप महत्त्वाचे असतात. ठीक आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने रिसेंटली 20 पॉईंट प्रोग्राम प्रगती अहवाल जारी केला आहे, आणि त्या आकडेवारीनुसार फायनान्शियल इयर 2023च्या पहिल्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये फक्त 9,653 किलोमीटर एवढेच रस्ते बांधता आले आहेत या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत. ओके. आणि फक्त रिपोर्टच पब्लिश नाही करत ही संस्था किंवा हे कार्यालय, तर कुठल्या फील्डमध्ये कुठल्या डिपार्टमेंटनी चांगली कामगिरी केली आहे का खराब कामगिरी केली आहे तर असं मानांकनसुद्धा ही कार्यालय देत असतं. तर यानुसार, या आकडेवारीनुसार एखाद्या कार्यक्रमाची कामगिरी जर साध्य केलेल्या टार्गेटच्या पेक्षा फक्त 80% जर पूर्ण केलं असेल एखाद्या डिपार्टमेंटनी तर ती कामगिरी NSOच्या मते खराब मानली जाते. म्हणजे जर समजा तुम्हाला 100 किलोमीटर रस्ते बांधायचे त्या डिपार्टमेंटला आणि तुम्ही जर फक्त 75 किलोमीटर्स बांधलेत तर त्यानुसार ही त्या डिपार्टमेंटनी खराब कामगिरी केली असं NSO मानतं. ओके. तर भारत सरकारने 1975मध्ये हा TPP म्हणजेच 20 पॉईंट प्रोग्राम लॉन्च केला होता, आणि लॉन्च केल्यापासून बघा 2दा तो रिवाईज सुद्धा करण्यात आला आहे. कधी कधी यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. पहिल्यांदा 1982मध्ये ह्याच्यामध्ये बदल केला गेला, आणि त्यानंतर 1986मध्ये या 20 पॉईंट प्रोग्रामला परत एकदा रिवाईज केलं गेलं. ओके. 1982 आणि 1986 हे 2 वर्ष लक्षात ठेवा. कधी लॉन्च केलं होतं तर भारत सरकारने 1975मध्ये याला 20 पॉईंट प्रोग्रामला लॉन्च केलं होतं. या
प्रोग्रामचा मुख्य उद्देश काय होता की भारतातली गरिबी जी आहे त्याचं निर्मूलन करणं आणि 20 पॉईंटचा वापर करून ग्रामीण लोकांचं जीवन सुधारणं हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. 2022-23च्या बजेटमध्ये केंद्र सरकारने या कार्यक्रमाच्या पर्पजसाठी 36% वाढ केली होती. 19,000 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं होतं या 20 पॉईंट प्रोग्रामसाठी. 2021-22 म्हणजे त्याच्याही आधीच्या वर्षी जर आपण बघितलं तर त्या वर्षीच्या बजेटमध्ये 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आणि हे बजेट जे होतं ते रस्ते बांधणीसाठी या बजेटची तरतूद होती तेव्हाची. जर आपण या पिरियडमध्ये बघितलं तर या कार्यक्रमाची कामगिरी थोडीशी खराबच झालेली आहे. आता आपण बघितलंच की फक्त 9,700 समथिंग किलोमीटर रस्ते बांधलेले आहेत. ओके, तर या TPPवर प्रसिद्ध झालेल्या NSOच्या अहवालाने हे असं सिद्ध केलंय की ही कामगिरी थोडीशी खराब आहे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघू. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशिपने भारताची पहिली मॉडेल G20 शिखर परिषद कोणत्या राज्यात आयोजित केली होती? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका, कारण ही अशा पद्धतीची पहिलीच शिखर परिषद होती, भारताची पहिली मॉडेल G20 शिखर परिषद. तर ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. आपल्या भारताचे G20 शेर्पा जे आहेत श्री अमिताभ कांत यांनी भारताच्या पहिल्या मॉडेल G20 शिखर परिषदेचं उद्घाटन केलं होतं आणि ही मुंबई इथं आयोजित करण्यात आली होती. ही परिषद रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशिपने म्हणजेच IIDLने आयोजित केली होती. आणि G20ची कल्पना ही जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईजवळ 2 दिवसाची ही मॉडेल G20 शिखर परिषद आयोजित केली होती. तर हे लक्षात ठेवा की कुठं झाली होती, तर मुंबई महाराष्ट्रात इथे झाली होती. आणि आपल्या भारताचे G20 शेर्पा कोण आहेत, तर श्री अमिताभ कांत, तर त्यांनीच या शिखर परिषदेचं उद्घाटन सुद्धा केलं होतं. तर ह्याच्यामध्ये हे जे नाव आले रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हे काय आहे, तर या IIDLची ही मूळ संस्था आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, बायडू जो रिसेंटली बातम्यांमध्ये होता हा इंटरनेट शोध कोणत्या देशात आधारित आहे? तर हा शोध चीननं लावलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय. ही एक चीनचा एक इंटरनेट शोध आहे. चीनी इंटरनेट शोध प्रमुख बायडू ही ओपन एआयच्या ChatGPT सारखीच एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट सेवा आहे. तर अशा पद्धतीची सेवा सुरू करण्याची योजना आता चीन आखत आहे. ही सेवा स्वतंत्र ॲप्लिकेशन म्हणून लॉन्च करण्याची किंवा तिच्या सर्च इंजिनमध्ये मर्ज करण्याची या चीनच्या फर्मची ही एक योजना आहे. ChatGPT काय करतं बघा, तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही काय करते की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या युजर्सकडून डेटा कलेक्ट करते आणि त्याच्यामधून जे काही सूचना मिळतात तर त्याचं पालन करते. किंवा जर आपण त्याला काही क्वेश्चन विचारले तर ते माणसाप्रमाणे आपल्या क्वेश्चनचा आन्सर करते. ओके, ChatGPT तुम्ही त्याचा यूजसुद्धा आतापर्यंत केला नसेल तर एकदा करून बघा. आपण जसं गुगलवरती सर्च करतो ना, तर गुगलवरती आपल्याला प्रत्येक पॉईंट सेपरेटली सर्च करावा लागतो. तर ChatGPTमध्ये असं नाही आहे. जर आपण एखादा प्रश्न विचारला तर सगळ्या वेबसाईटचा अभ्यास करून किंवा सगळ्या युजर्सची माहिती कलेक्ट करून जे प्रॉपर आन्सर आहे ते आपल्याला हे ChatGPT देतं. त्याच्यामुळं गुगलसारखं एकाच टॉपिकसाठी सगळ्या वेबसाईटला सर्च करत बसण्याची, सगळ्यांना व्हिजिट करण्याची गरज नाही आहे. तर असंच पद्धतीची सेवा आता बायडू हे देणार आहे. ही एक चीनची संस्था आहे किंवा हा एक चीनचा शोध आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ओपन एआय ही एक मायक्रोसॉफ्टची सॅन फ्रान्सिस्को बेस्ड कंपनी आहे किंवा हा एक प्रोजेक्ट आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. याच्यामध्ये 1 अब्ज US गुंतवणूक केलेली आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने लाडली बहिणा योजना सुरू केली आहे? तर लाडली असं आपण महाराष्ट्रात तर म्हणत नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय. मध्य प्रदेशच्या सरकारने लाडली बहिणा योजना ही सुरू केलेली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांनीच रिसेंटली ही योजना सुरू केलेली आहे, लाडली बहिणा योजना. या योजनेमुळं राज्यातले जे आर्थिकदृष्ट्या गरीब पार्श्वभूमी असलेल्या ज्या महिला आहेत तर त्यांना महिन्याला 1,000 रुपये देण्यात येणार आहेत. दरमहा 1,000 रुपये या योजनेनुसार देण्यात येणार आहेत सगळ्या आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना. या योजनेवरती हे सरकार 5 वर्षामध्ये 60,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. आणि याआधीसुद्धा मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने एक योजना काढली होती, लाडली लक्ष्मी योजना. आणि या योजनेच्या लाडली लक्ष्मी योजनेच्या धर्तीवरच ही आता लाडली बहिणा योजना मध्य प्रदेश सरकारने काढलेली आहे. आणि या योजनेचा लाभ तिथल्या सगळ्या मध्य प्रदेशच्या गरीब महिलांना आता होणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू.
कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानं पुढील 1 वर्षात 250 ठिकाणी 1,500 ई-स्कूटर्स सादर करण्याची घोषणा केली आहे? तर जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न येतात की जिथे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड थोडी जास्त काळजी केली जाते, तर अशा प्रश्नाचं उत्तर नवी दिल्ली हेच असतं मोस्ट ऑफ दी टाईम. कारण याचं कारण असं आहे की आपण दरवर्षी बघतो हिवाळ्यामध्ये थंडी वाढली की तिथं धुक्याचं प्रमाण वाढतं, तिथं पोल्युशन खूप आहे नवी दिल्ली इथं. त्याच्यामुळं तिथलं सरकार अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयत्न करत असतं. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय. दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, तर या सरकारने शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी समस्या कमी करण्यासाठी शहरामध्ये ई स्कूटर सेवा सुरू केलेली आहे. म्हणजे आता ही सेवा ॲक्च्युली सुरू होणार आहे अजून, आत्ता अशा पद्धतीचं फक्त हे एक अनाऊन्समेंट केलेलं आहे. पुढच्या वर्षापर्यंत 250 ठिकाणी 1,500 ई स्कूटर सादर केले जातील. आणि मुख्यमंत्र्याच्या म्हणण्यानुसार द्वारका हे एक असं ठिकाण आहे की जिथं बरेच मेट्रो स्थानकं आहेत किंवा बस स्टॉपसुद्धा आहेत. त्याच्यामुळं द्वारका या ठिकाणी ह्या ई स्कूटरचा हा जो एक प्रोजेक्ट आहे तो एक पायलट प्रोजेक्ट म्हणून तिथं चालवला जाणार आहे. ओके, आणि ह्या ज्या स्कूटर्स आहेत त्या बघा सेल्फ ड्रिव्हन म्हणजे स्वयंचलित असणार आहेत. आणि त्याचा यूज कसा करणार, मग पैसे कुणाला देणार, तर युजर्स काय करणार की या स्कूटरमध्ये बसण्याआधी ते आत्तापर्यंत दिल्लीमध्ये जे बस आणि मेट्रो कार्ड असायचं तर त्याचा वापर करून हे या सेल्फ ड्रिव्हन स्कूटरचं भाडं देऊ शकतात. एकात्मिक बस आणि मेट्रो कार्ड आहेत त्याचा वापर करूनच युजर्स या सेल्फ ड्रिव्हन स्कूटरचं भाडं देणार आहेत. तर अशा पद्धतीचा हा एक प्रोजेक्ट आहे. आय होप तुम्हाला हा प्रोजेक्ट समजला असेल आणि या प्रश्नाचं उत्तरही आता समजलं असेल. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. उद्यान उत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे परत एकदा नवी दिल्ली हेच. तर भारताच्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्यान उत्सव 2023 मध्ये राष्ट्रपती भवनाच्या उद्यानाचं उद्घाटन केलं. आणि या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती भवनाचं उद्यान हे वर्षातून एकदा कॉमन लोकांसाठी सगळ्यांसाठी खुलं करण्याचा सुद्धा समावेश आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती भवनातले जे प्रसिद्ध आपलं मुघल उद्यान आहे त्याचं नाव आता बदलून अमृत उद्यान असं करण्यात आलेलं आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अमृत उद्यानवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. मुघल उद्यान किंवा मुघल गार्डन असं नाव होतं, त्याचं नाव आता अमृत उद्यान असं करण्यात आलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एका साईडला जुनी नावं आणि शहरांची आणि दुसऱ्या साईडला शहरांची नवीन नावं किंवा नाव बदलून कुठलं नाव ठेवण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं आत्तापर्यंत कोणकोणते शहरांचे, गावांचे किंवा अशा ठिकाणांची किंवा काही रोडची जर नावं बदलण्यात आलेली असेल एका पेजवर लिहून काढा. म्हणजे आत्ता आधीची नावं काय होती आणि नाव बदलून काय नाव ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणाचं किंवा एखाद्या रोडचं किंवा एखाद्या शहराचं, तर ते तुम्ही सगळं स्वतःच्या नोट्समध्ये लिहून काढा. ओके, 100% त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. रोल्स रॉयस सागरी इंजिन बनवण्यासाठी कोणत्या कंपनीने सामंजस्य करार केलेला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे GRSE ही एक कलकत्त्याची कंपनी आहे. गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स असा याचा फुल फॉर्म आहे. या भारताच्या कंपनीनं जर्मनीची रोल्स रॉयस तुम्ही नाव ऐकलं असेल, तर या कंपनीसोबत उच्च दर्जाच्या म्हणजे हाय क्वालिटीच्या सागरी डिझेल इंजिनच्या प्रोडक्शनसाठी एक सामंजस्य करार केलेला आहे या दोघांनी मिळून. कुणी तर आपल्या गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही भारताची कलकत्ता बेस्ड कंपनी आहे. हिनं जर्मनीच्या रोल्स रॉयस सोल्युशनसोबत हा करार केलेला आहे. आणि हे कशासाठीचं आहे? हाय क्वालिटी सागरी डिझेल इंजिनच्या प्रोडक्शनसाठी. ओके, या करारानुसार GRSE आणि रोल्स रॉयस सोल्युशन हे टेक्निकली प्रगत MTU S4000 सरकारी सागरी इंजिनचे परवाना उत्पादन आणि स्थानिकीकरणामध्ये एकमेकांना सहकार्य करणार आहेत. ठीक आहे, तर हे नाव फक्त इथे लक्षात ठेवा, GRSE आणि रोल्स रॉयस. आता आपण पुढचा प्रश्न बघू. 10,000 नवीन MSMEची नोंदणी करणारा पहिला जिल्हा कोणता आहे? हा प्रश्न खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. परत एकदा एर्नाकुलम हे शहर चर्चेत आलेलं आहे. याचं कारण खूप चांगलं आहे की MSMEच्या म्हणजे 10,000 नवीन MSME नोंदणी करणारा हा पहिला जिल्हा बनलेला आहे भारतातला. तर केरळमधलं हे एक शहर आहे एर्नाकुलम. हे 10,000 नवीन MSMEची नोंदणी साध्य करणारा पहिला जिल्हा म्हणून चर्चेत आलेला आहे.
MSME खूप महत्त्वाचं असतं रोजगाराच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या GDPच्या दृष्टिकोनातून सुद्धा. यामुळं काय होणार आहे की नवीन रोजगार निर्माण करून आणि भारताच्या GDPमध्ये एक विविधता आणून MSMEच्या योगदानाला चालना मिळण्यामध्ये सुद्धा मदत होणार आहे. आणि खूप जास्त हायली स्किल्ड किंवा कुशल मानव संसाधनाची उपलब्धता आणि त्याच्या उत्तम औद्योगिक पायाभूत सुविधा ही त्याच्या चांगल्या कम्युनिकेशनची किंवा नेटवर्किंग जी प्रणाली आहे तर ह्याची प्रमुख कारणं आहेत. म्हणजे त्या भागामध्ये खूप चांगले हायली स्किल पीपल आहेत किंवा तिथं चांगल्या औद्योगिक पायाभूत सुविधा आहेत आणि हे सगळं असल्यामुळंच एर्नाकुलममध्ये आता जास्तीत जास्त MSMEची नोंदणी होती आहे. ओके. आता केरळ राज्य हे थोडंसं चर्चेत आलं आहे तर लक्षात ठेवा त्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली होती. याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम आणि तिथं 3 महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत. एक आहे पेरियार नॅशनल पार्क, एरविकुलम नॅशनल पार्क आणि सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क. ठीक आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एर्नाकुलम. एर्नाकुलम हा भारतातला जवळपास 100% शिक्षित जिल्हा मानला जातो. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या शहरात अलीकडेच मिलिटरी लिटरेचर फेस्टिवल आयोजित करण्यात आला? जैसलमेर, पटियाला, भोपाळ की नवी दिल्ली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पटियाला, दुसरा पर्याय. ठीक आहे. तर पटियाला हे शहर पंजाबमध्ये आहे. या पंजाबच्या पटियाला या शहरामध्ये पहिलाच मिलिटरी लिटरेचर फेस्टिवल संपन्न झाला. पंजाबबद्दल सांगायचं झालं तर ह्याची स्थापना 1966ला 1 नोव्हेंबर 1966ला झाली होती. याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित. ठीक आहे. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय विशाखापट्टणम ही आता आंध्र प्रदेशची नवीन राजधानी बनली आहे. आंध्र प्रदेशचे CM YS जगनमोहन रेड्डी यांच्या गव्हर्नमेंटनी आता विशाखापट्टणम ही राज्याची नवीन राजधानी आहे अशी घोषणा केली आहे. विशाखापट्टणमला पोर्ट सुद्धा आहे. हे आपल्या बघा भारताच्या पूर्व किनारपट्टीवरचं एक महत्त्वाचं शहर आहे. इथे एक बंदर सुद्धा आहे. एवढंच नाही तर आपल्या पूर्व नौदल कमांडचं हेडक्वार्टर सुद्धा विशाखापट्टणमलाच आहे. प्राचीन काळामध्ये मध्य पूर्व आणि रोमशी व्यापारी संबंध सुद्धा होते या शहराचे. एवढंच नाही तर 1682ला हे ठिकाण ईस्ट इंडिया कंपनीच्या एका शाखेचं सेटलमेंट सुद्धा बनलं होतं. आंध्र प्रदेशची स्थापना लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर 1956ला झाली होती. इथं 3 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. योग्य विधान ओळखा. अ. नागालँड सरकारने पामतेल लागवडीसाठी पतंजली फूड्स लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. ब. कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय. इथं दिलेली अ आणि ब ही दोन्हीही विधानं योग्य आहेत. नागालँड सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल मिशन पामतेल म्हणजेच नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल्स ऑइल पाम या मिशनच्या अंतर्गत नागालँडच्या झोन 2 साठी पामतेलाची लागवड आणि याच्या प्रक्रियेअंतर्गत विकास करणं तसंच हे जे पाम नावाचं जे एक वृक्ष असतं किंवा ह्याची जी लागवड आहे याच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी पतंजली फूड्स लिमिटेड सोबत एक MOU साईन केलाय म्हणजे एक सामंजस्य करार केलेला आहे. ठीक आहे. तर हा नागालँड संबंधित प्रश्न आहे. तर आपण नागालँडबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया. या राज्याची स्थापना 1 डिसेंबर 1963ला झाली होती आणि हे आपल्या भारताचं तेव्हा 16वं राज्य म्हणून अस्तित्वात आलं होतं. याच्या पूर्वेला म्यानमार आहे. इथं तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. याच्या उत्तरेला अरुणाचल प्रदेश आहे, पश्चिमेला आसाम राज्य आहे आणि याच्या दक्षिणेला मणिपूर आहे. इथल्या खूप महत्त्वाच्या एक पर्वतरांगा आहेत सरमती पर्वतरांगा. ह्या महत्त्वाच्या का आहेत कारण नागालँड आणि म्यानमार या दोघांच्या मध्ये नैसर्गिक सीमा ह्या तयार करतात. एवढंच नाही तर नागालँडमधली सगळ्यात उंच टेकडी सुद्धा इथंच आहे. या राज्यामध्ये जवळपास 70% लोक हे शेतीवरती डिपेंड असतात आणि भात हे इथलं मुख्य अन्न पीक आहे. याच्याशिवाय एकूण शेतीच्या 70% भागावरती इथं भाताचीच लागवड करतात. इथली एक खूप फेमस अशी एक शेतीची पद्धत आहे. ह्याच्यावरती बऱ्याच वेळा MPSCनं प्रश्न विचारलेला आहे. झूम शेती तुम्ही ऐकलं असेल. झूम शेती ही इथं खूप प्रचलित आहे. याला आपण स्लॅश अँड बर्न असं सुद्धा म्हणतात बरेच लोक. याचंच नाव आहे झूम शेती. ही नागालँडमध्ये स्थानिक पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणात करतात. म्हणजे काय तर पीक जेव्हा लागवड करतात आणि त्याचं जेव्हा पीक काढतात त्याच्यानंतर ते कट करतात म्हणजे कटिंग झाल्यानंतर त्याला तिथेच बर्न म्हणजे जाळून टाकतात. तर अशा पद्धतीची ही एक शेती असते झूम शेती जी की नागालँडमध्ये खूप प्रचलित आहे. या राज्यामधलं दिमापूर हा जो जिल्हा आहे हा संपूर्ण देशाशी कनेक्टेड आहे.
नागालँडमध्ये दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हॉर्नबिल नावाचा उत्सव साजरा करतात. यावरती सुद्धा प्रश्न बनू शकतो. लक्षात ठेवा, एका साईडला राज्य देतील, एका साईडला महत्त्वाचे उत्सव देतील आणि मॅच दी पेअरमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नागालँडमध्ये दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या वीकमध्ये हॉर्नबिल नावाचा उत्सव साजरा करतात. ठीक आहे. याचे राज्यपाल आहेत सध्याचे जगदीश मुखी आणि मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ. इथले महत्त्वाचे अभयारण्य आहेत नटांगकी राष्ट्रीय उद्यान आणि फकीम वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. तर आपण सगळी महत्त्वाची माहिती बघितली. आता पुढचा प्रश्न, कोणत्या सार्वजनिक क्षेत्राने पे ॲज यू ड्राईव्ह वाहन विमा पॉलिसी सुरू केली आहे? या प्रश्नाचं आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, न्यू इंडिया अश्युरन्स. यांनी पे ॲज यू ड्राईव्ह नावाची एक वाहन विमा पॉलिसी सुरू केली आहे. ही एक सर्वसमावेशक मोटर विमा पॉलिसी देते जी व्हेकल्सच्या वापरावरती आधारित त्याच्यावरती प्रीमियम आकारते. आता आपण न्यू इंडिया अश्युरन्सबद्दल पण थोडक्यात माहिती घेऊ. द न्यू इंडिया अश्युरन्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड हे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीचं एक PSU आहे. म्हणजे हे एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातला हा एक उपक्रम आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई इथं स्थित आहे. ही आपल्या भारतातली सगळ्यात मोठी राष्ट्रीयीकृत सामान्य विमा कंपनी आहे. लक्षात ठेवा, द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी. आणि ही परदेशी ऑपरेशनसह एकूण प्रीमियम कलेक्शनवरतीही डिपेंड असते. याची स्थापना 1919मध्ये सर दोराबजी टाटा यांनी केली होती आणि ह्याचं राष्ट्रीयकरण 1973ला झालं होतं. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. योग्य विधान ओळखा. 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. 2023ची थीम क्लोज द केअर गॅप ही आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय आणि इथं दिलेली ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. जागतिक कर्करोग दिन हा 4 फेब्रुवारी रोजीच साजरा करतात. कशासाठी? तर कॅन्सर म्हणजेच कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध, शोध आणि याच्या उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवरती साजरा केला जातो. 2008मध्ये जागतिक कर्करोग घोषणेच्या उद्दिष्टांना समर्थन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघाच्या नेतृत्वाखाली हा दिन साजरा करतात. आणि यावर्षीची याची थीम होती क्लोज दी केअर गॅप. खरं तर ही जी थीम आहे ही 3 वर्षांसाठी आहे. लक्षात ठेवा, हे इयर विचारले जाऊ शकतात. तर 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षांसाठी या जागतिक कर्करोग दिनाची जी थीम आहे ती सेमच आहे. क्लोज दी केअर गॅप ही ती थीम आहे. ठीक आहे. आणि इथे मी एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे. कर्करोग दिनाची स्थापना WHOच्या पुढाकाराने 1933मध्ये स्वित्झर्लंडमधल्या जिनेवा इथं केली होती. तर जागतिक कर्करोग दिनाची स्थापना 2000मध्ये पॅरिसमधल्या झालेल्या कर्करोगाविरुद्धच्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेमध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. डिफरन्स लक्षात घ्या. कर्करोग दिनाची स्थापना 1933मध्ये स्वित्झर्लंडमधल्या जिनेवा इथं, तर जागतिक कर्करोग दिनाची स्थापना 2000मध्ये पॅरिसमध्ये एक शिखर परिषद झाली होती तिथं करण्यात आली होती. ठीक आहे. हा डिफरन्स तुम्हाला समजला असेल. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवसाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन फ्रेटर्निटीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या संघटनेने केली हे आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, राष्ट्रसंघ महासभा किंवा युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनी ह्याची स्थापना केली होती आणि हा दिवस 4 फेब्रुवारीला साजरा करतात. इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन फ्रॅटर्निटी हा 4 फेब्रुवारीला दरवर्षी साजरा केला जातो. 4 फेब्रुवारी 2019ला अल-अझहरचे ग्रँड इमाम अहमद अल तय्यब आणि पोप फ्रान्सिस यांनी एका डॉक्युमेंटवर साईन केली होती. आता हे डॉक्युमेंट कशाचं होतं? तर जागतिक शांतीसाठी आणि एकत्र राहण्यासाठी मानवी बंधुत्व अशा नावाचं एक डॉक्युमेंट होतं. हे एक ऐतिहासिक डॉक्युमेंट होतं आणि ज्याच्यावरती या तिघांनी स्वाक्षरी केली होती या दिवशी 4 फेब्रुवारी 2019ला. आणि त्याच्यामुळं दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिन म्हणून साजरा केला जातो. हे जे डॉक्युमेंट आहे हे कशासाठी? तर वेगवेगळे धर्म आणि वेगळ्या संस्कृतीच्या लोकांमध्ये प्रेम, परस्पर आदर आणि सहकार्य या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठीचं हे डॉक्युमेंट होतं. प्रत्येकजण शांतता आणि सन्मानाने जगू शकेल असं जग तयार करण्याच्या उद्देशाने हे डॉक्युमेंट निर्माण करण्यात आलं होतं. ठीक आहे. 21 डिसेंबर 2020ला संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवसाची स्थापना केली होती.
लक्षात घ्या, 4 फेब्रुवारी 2019ला अशा पद्धतीचं डॉक्युमेंट साईन केलं गेलं आणि ह्या दिवसाची स्थापना 21 डिसेंबर 2020ला केली गेली. म्हणजे पहिला दिवस सेलिब्रेट झाला होता 4 फेब्रुवारी 2021ला. ठीक आहे. या संघटनेचं बोधवाक्य आहे हार्मोनी इन डिफरन्स. आय होप तुम्हाला आता हा प्रश्न डिटेलमध्ये समजला असेल. पुढचा प्रश्न बघू. दिल्ली कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने सुरू केलेल्या व्हॉट्सअप चॅटबॉट सेवेचं नाव काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, बालमित्र नावाची एक चॅटबॉट सेवा सुरू केली आहे दिल्ली बाल हक्क संघटनेने. दिल्ली बाल हक्क संरक्षण आयोगाने दिल्लीतल्या मुलांना आणि पालकांना संवादाचं समर्थन देण्यासाठी ही चॅटबॉट सेवा सुरू केलेली आहे, बालमित्र या नावाची. म्हणजे कशासाठी? तर तक्रार नोंदणी करण्यासाठी, किंवा जर एखाद्याने तक्रार केलेली असेल तर तिचं निवारण कुठपर्यंत झालेलं आहे ह्या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठीचं हे एक ॲप आहे. एवढंच नाही तर पॅरेंट्सला जर काही एज्युकेशनशी रिलेटेड काही डाऊट्स असतील किंवा जर काही तक्रारी असतील शिक्षणाशी संबंधित काही समस्या असतील तर त्याच्यावरती सुद्धा या चॅटबॉट सेवेवरती ते चर्चा करू शकतात. म्हणजे जनता आणि सरकार यांच्यामधल्या संवादातलं अंतर दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, 31 वर्ष आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेला पूर्ण झालेत. आणि या आयोगाच्या स्थापना दिनाचं जे सेलिब्रेशन झालं त्या कार्यक्रमामध्ये आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमाला संबोधित केलं. एवढंच नाही तर आपल्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि आपले राज्यमंत्रीसुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमाची थीम होती सशक्त नारी सशक्त भारत. ज्या वेगवेगळ्या फील्डमधल्या ज्या महिला आहेत ज्यांनी चांगली कामगिरी करून समाजामध्ये काही एक स्वतःची छाप निर्माण केली आहे, तर अशा महिलांच्या सक्सेस स्टोरीजला स्वीकारणं आणि त्यांचं जे यश आहे तर ते साजरं करणं हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कमिशनची स्थापना जानेवारी 1992मध्ये झाली होती आणि कोणत्या कायद्याअंतर्गत हे लक्षात ठेवा, राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990 या कायद्याअंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून या कमिशनची स्थापना किंवा या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. महिलांसाठी संवैधानिक आणि कायदेशीर सुरक्षेचं पुनरावलोकन करण्यासाठी, वेगवेगळ्या विधायक उपायांची शिफारस करण्यासाठी, तक्रारींचं निवारण सुलभ करण्यासाठी आणि महिलांवरती परिणाम करणारे ज्या धोरणात्मक बाबी आहेत तर या बाबींवरती सरकारला सल्ला देण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी या आयोगाची स्थापना तेव्हा करण्यात आली होती. ठीक आहे. तर आता या आयोगाला 31 वर्ष पूर्ण झालेत. आता आपण पुढचा प्रश्न बघू. नुकतेच के.व्ही. तिरुमलेश यांचं निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, के.व्ही. तिरुमलेश हे एक प्रसिद्ध कन्नड लेखक होते. यांचं रिसेंटलीच वयाच्या 82व्या वर्षी हैदराबादमध्ये निधन झालेलं आहे. के.व्ही. तिरुमलेश यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलं होतं आणि ते प्रसिद्ध कवी होते. ठीक आहे. लिखाणामध्ये सुद्धा ते कवी होते. तर यांच्यावरती प्रश्न बनू शकतो. के.व्ही. तिरुमलेश हे एक लेखक होते. ठीक आहे. आणि त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे. आता आपण आजचा शेवटचा प्रश्न बघू. के. विश्वनाथ यांचं नुकतंच निधन झाले. यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. के. विश्वनाथ हे एक तेलुगू दिग्दर्शक होते. यांचं रिसेंटली 2 फेब्रुवारीला त्यांच्या वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय. के. विश्वनाथ यांचं पूर्ण नाव होतं काशीनाथुनी विश्वनाथ आणि त्यांना कालतपस्वी म्हणून पण तिकडं ओळखलं जायचं. त्यांचा जन्म फेब्रुवारी 1930मध्ये आंध्र प्रदेशमध्ये झालेला आणि त्यांनी तेलुगू पिक्चरसोबतच काही तमिळ आणि काही हिंदी पिक्चरमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना 2016मध्ये 48वा दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि 1965 पासून त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. 50पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी केलेले आहेत आतापर्यंत. पण महत्त्वाचे चित्रपट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये यावरती प्रश्न बनू शकतो, मल्टीलायनर प्रश्न सुद्धा बनू शकतो. त्यांचे महत्त्वाचे चित्रपट होते शंकरभरणम, सागरा संगम, स्वाती मुथ्यम आणि सिरिवेनेला. या काही चित्रपटांसाठी त्यांना ओळखलं जायचं.
ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक एक्झाममध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरती 100% प्रश्न विचारलेला असतोच. आणि हे प्रश्न 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल होता की हे संमेलन कुठं भरवण्यात आलं हे आपल्याला इथे सांगायचं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, वर्धा इथं 96वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं. आता इथे हे जे बाकीचे तिन्ही पर्याय दिलेत ना, तर उस्मानाबाद हे जे ठिकाण आहे इथं 93वं संमेलन भरण्यात आलं होतं. त्यानंतर नाशिक इथं 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरण्यात आलं होतं. त्यानंतर तिसरा पर्याय उदगीर इथं 95 म्हणजे लास्ट इयरचं मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं. आता ह्याचे अध्यक्ष पण आपण बघूयात. प्रत्येक एक्झाममध्ये एक तर मल्टीलायनर किंवा मॅच द पेअर अशा पद्धतीचा या टॉपिकशी रिलेटेड प्रश्न बनतोच. तर मॅच द पेअर्समध्ये काय विचारतात की कितवं संमेलन कुठं भरवण्यात आलं किंवा कितव्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, तर असा प्रश्न विचारू शकतात. तर 96वे जे आता आपण बघितलं ह्याचे अध्यक्ष आहेत नरेंद्र चपळगावकर आणि हे वर्धा इथं भरणारे. त्याआधीचं 95वं 2022चं याचे अध्यक्ष होते भारत ससाने आणि हे संमेलन उदगीर इथं भरलं होतं. त्यापूर्वीचं 94वं 2021 साली जयंत नारळीकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि हे नाशिक या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. त्यापूर्वीचं 2020चं 93वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे अध्यक्ष होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि हे उस्मानाबाद या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. जसं आपण हे मोस्ट रिसेंट बघितलेत तशाच पद्धतीनं पहिले 3 सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. पहिलं संमेलन भरवण्यात आलं होतं 1878 साली, लक्षात ठेवा. याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि हे पुणे या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. दुसरं सुद्धा पुण्यालाच भरवलं होतं पण 1885 साली. आता हे जर आपण बघितलं 93, 94, 95, 96 तर हे तुम्हाला दरवर्षी घेण्यात आलं आहे असं दिसेल, पण पहिलं, दुसरं आणि तिसरं हे दरवर्षी घेण्यात आलेलं नव्हतं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे इसवी सन महत्त्वाचे आहेत. पहिलं होतं 1878 साली, अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. दुसरं होतं 1885 साली भरवलेलं पुणे इथंच, अध्यक्ष होते कृष्णशास्त्री राजवाडे. तिसरं 1905 साली भरवण्यात आलं होतं, अध्यक्ष होते रघुनाथ पांडुरंग करंदीकर आणि हे सातारा या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये डॅश डॅश येथे जगातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे उद्घाटन केले. आता तुम्ही म्हणाल आता तर 2023 चालू आहे, मग हा 2021चा प्रश्न कसं काय करंट अफेअरमध्ये विचारला? तर याचं कारण असं आहे की सध्या जे आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत यांनी झारखंडमध्ये देवघर या ठिकाणी 450 कोटी रुपयांचा नॅनो युरिया प्लांट आणि इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह याच्या टाउनशिपची पायाभरणी केली आहे या मंथमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळं पहिला कोणता आहे यावरती सुद्धा तुम्हाला मल्टीलायनरमध्ये प्रश्न बनू शकतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुजरात. गुजरात या ठिकाणी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये जगातला पहिला नॅनो युरिया प्लांटचं उद्घाटन केलं होतं. ठीक आहे, आणि सध्या जे आपल्या गृहमंत्र्यांनी उद्घाटन केलेला हा जो प्लांट आहे तो आपल्या भारतातला 5वा असा नॅनो युरिया प्लांट असणार आहे. ठीक आहे, नॅनो युरिया हे काय करतं, कशासाठी याचा इम्पॉर्टन्स आहे, तर हे पिकाची उत्पादकता वाढवतं, तसंच मातीचं आरोग्यसुद्धा वाढवतं आणि उत्पादनांची जी पौष्टिक गुणवत्ता आहे हे सुधारण्यासाठी सुद्धा हे नॅनो युरिया मदत करत असतं. आणि पारंपरिक जे युरिया आहेत याचा असमतोल आणि अतिवापर दूर करण्याचा या नॅनो युरिया प्लांटचा उद्देश आहे. ठीक आहे, इफ्कोचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत US अवस्थी. तर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा जो प्लांट आहे ज्याचं आता उद्घाटन केलं आहे, तर हा प्लांट पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये हा कार्यान्वित होणार आहे. याचं जे बजेट आहे तर या प्लांटसाठी 300 कोटी एवढं आहे आणि टाउनशिपचं बजेट आहे 150 कोटी रुपये. इफ्कोबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर इफ्को ह्याचा फुल फॉर्म आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड, ज्याला इफ्को म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही एक बहुराज्य सहकारी संस्था आहे जी की नवी दिल्लीतील खतांचे उत्पादन आणि त्याच्या मार्केटिंगमध्ये गुंतलेली असते. ही संस्था 1967 मध्ये सुरू झाली होती आणि तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 57 सदस्य होते. म्हणजे ही सहकारी संस्था 1967 मध्ये फक्त 57 सदस्यांसह सुरू झाली होती, पण आता ही दरडोई GDPवर उलाढाल करून जगातली सगळ्यात मोठी सहकारी संस्था आहे. लक्षात ठेवा, इफ्को ही आता जगातली सगळ्यात मोठी सहकारी संस्था आहे आणि सध्या ह्याच्यामध्ये 35,000 एवढे सदस्य आहेत आणि 50 दशलक्ष भारतीय शेतकऱ्यांपर्यंत ही संस्था पोहोचलेली आहे. ठीक आहे, झारखंडबद्दल सांगायचं झालं तर याची स्थापना 15 नोव्हेंबर 2000ला झालेली. सध्याचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे रांची.
इथं महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला, डालमा आणि हजारीबाग. इथले महत्त्वाचे धरणं लक्षात ठेवा. पंचेट, मॅथॉन आणि चांदिल ही इथली काही महत्त्वाची धरणं आहेत ज्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या डोप चाचणीमध्ये अयशस्वी झाल्यामुळे कोणत्या भारतीय महिला जिम्नॅस्टवर 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे? याचं उत्तर आहे दीपा कर्माकर. ह्या खूप प्रसिद्ध आपल्या जिम्नॅस्ट आहेत. तुम्ही नाव ऐकलं असेल, ह्यांचं बऱ्याच वेळा आपल्या करंट अफेअर्समध्ये पण ह्या चर्चेमध्ये असतात. तर ह्यांच्यावरती आता 21 महिन्यांची बंदी घातलेली आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक फेडरेशन म्हणजेच FIG च्या डोपिंग विरोधी कार्यक्रमाचं व्यवस्थापन करणारी एक स्वतंत्र संस्था आहे ITA म्हणजेच इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सी. तर या एजन्सीनं स्पर्धाबाह्य कलेक्ट केलेले जे काही नमुने होते यांचे, दीपा कर्माकरांचे, तर यांच्यामध्ये त्यांना हायजेनामाइन नावाचं एक घटक आढळून आला. आणि हा जो घटक आहे हा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी कोडच्या अंतर्गत हा एक प्रतिबंधित पदार्थ आहे. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडा ह्याचं नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. तर कोणत्या पदार्थामुळे त्यांना बॅन केलं 21 महिन्यांसाठी? तर हायजेनामाइन हा तो पदार्थ आहे, लक्षात ठेवा. युनायटेड स्टेट्स अँटी डोपिंग एजन्सीनुसार म्हणजेच USADA नुसार हायजेनामाइन हे एक सामान्य उत्तेजक म्हणून काम करू शकतं. आणि 2017मध्ये वाडाच्या प्रतिबंधित पदार्थाच्या लिस्टमध्ये या हायजेनामाइनचा समावेश करण्यात आला होता. आणि हे जे घटक आहे हा दमाविरोधी औषध म्हणून सुद्धा काम करू शकतं, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हा प्रश्न सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा विचारला जाऊ शकतो. या हायजेनामाइनबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण याची सुद्धा थोडक्यात माहिती बघूया. हायजेनामाइन हा असा एक घटक आहे जे की बऱ्याच वनस्पतींमध्ये आढळतो, जसं की एकोनाइट, आसाराम म्हणजेच जंगली आलं आहे आसाराम ह्याचा अर्थ, कमळ, लॅमार्कचा बेडस्ट्रॉ आणि बांबू अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्याच्यामध्ये हे हायजेनामाइन आढळतं. आणि हे असुरक्षित सुद्धा असू शकतं. जरी आपण ह्याला, मी आत्ताच म्हणलं की हे दम्याविरोधी औषध म्हणून काम करतं, तरीसुद्धा ह्याची मात्रा वगैरे जी आहे किंवा ह्याच्याबद्दलचा अभ्यास अजून शास्त्रज्ञांनी केलेला नाही आहे. आणि हे एका उत्तेजक द्रव्याप्रमाणे काम करतं, म्हणजे शरीराच्या काही भागांमध्ये ह्याच्यामुळं ऊतींना आरामसुद्धा मिळतो. शरीराच्या इतर भागांमध्ये जसं की आपलं हार्ट म्हणजे हृदय, यामुळे यातल्या ज्या ऊती आहेत त्या आकुंचन पावतात. म्हणजे या औषधामुळं आपल्या हार्टमधल्या ऊती ह्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळं जे हृदयाची गती आहे ती वाढते. म्हणूनच याला उत्तेजक द्रव्याप्रमाणे काम करता हा घटक असं म्हणतात. ठीक आहे. आता बरेच लोक जे आहेत याचा वापर करतात, जसं की काही लोक ॲथलेटिक काही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. तसंच काही जण जाडपणा कमी करण्यासाठी किंवा दमा, खोकला आणि इतर बऱ्याच वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये याचा औषध म्हणून वापर करतात. पण जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, याच्या वापराला समर्थन देण्यासाठी कुठलेही चांगले वैज्ञानिक पुरावे अजून समोर आलेले नाही आहेत. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघू. राहुल रेबेलो यांची डॅश डॅशच्या MD आणि CEO पदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, महिंद्रा फायनान्स याच्या अध्यक्षपदी आता राहुल रेबेलो यांची MD आणि CEO याच्यापदी नियुक्त केलेली आहे. महिंद्रा फायनान्स हे M&M ग्रुपचे म्हणजेच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे व्हेकल फायनान्सिंग युनिट आहे. आणि राहुल रेबेलो हे सध्या या कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत, म्हणजे COO आहेत. तर त्यांचं आता पदोन्नती होऊन CEO या पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. पण हे त्या पदावरती 2024ला जाणार आहेत. याचं कारण असं आहे की सध्या या पदावरती रमेश अय्यर हे आहेत आणि त्यांची निवृत्ती 29 एप्रिल 2024ला होणार आहे. पुढचा प्रश्न, मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ लेटर्स म्हणजेच MBIFL 2023च्या 4थ्या आवृत्तीत मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार कुणाला मिळाला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, डॉक्टर पेगी मोहन. या लेखिका आहेत, लेखिका डॉक्टर पेगी मोहन यांना मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ लेटर्सच्या 4थ्या आवृत्तीमध्ये हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांचं एक बुक आहे वॉन्डरर्स, किंग्स अँड मर्चंट्स, या पुस्तकाला हे अवॉर्ड मिळालं आहे. ह्याचं स्वरूप आहे 2 लाख रुपये रोख पारितोषिक आणि एक शिल्प, असा हा पुरस्कार यांना मिळालेला आहे. कुणाकडून मिळाला आहे? तर नोबेल विनर अब्दुल रजाक गुर्ना यांच्याकडून हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता आपण या MBIFL बद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊ. यावर्षीचा हा जो प्रोग्राम होता त्यांचा, ही 4थी आवृत्ती होती आणि याची थीम होती या कार्यक्रमाची शॅडोज ऑफ हिस्ट्री, लाईट्स ऑफ द फ्युचर. या थीमच्या अंतर्गत मातृभूमीने आपलं शताब्दी वर्ष साजरं केलं आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2023 पंतप्रधान मोदींनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL हेलिकॉप्टर कारखान्याचं उद्घाटन कुठे केलं? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय, तुमाकुरू. तुमाकुरू हे कर्नाटक या राज्यातलं एक ठिकाण आहे जिथे पंतप्रधान मोदींनी 6 फेब्रुवारी 2023 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर कारखान्याचं उद्घाटन केले. हा जो हेलिकॉप्टर कारखाना आहे ना, हा आशियातला सगळ्यात मोठा हेलिकॉप्टर कारखाना आहे किंवा हेलिकॉप्टर निर्मितीचं एक केंद्र आहे. सुरुवातीला हे लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर म्हणजे LUH तयार करणार आहे आणि हे जे लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर असेल हे स्वदेशी डिझाईन केलेलं असणार आहे आणि स्वदेशी विकसित केलेलं सुद्धा असणार आहे. 3 टन वर्गाचं सिंगल इंजिन मल्टीपर्पज युटिलिटी हेलिकॉप्टर असणार आहे. लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी तसंच इन फ्युचर जर काही त्यांच्यामध्ये बिघाड झाला तर दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा या कारखान्याचा विस्तार केला जाणार आहे. पण सुरुवातीला कारखाना दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला 30 हेलिकॉप्टरचं प्रोडक्शन करणार आहे आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवर्षी ही संख्या वाढत जाणार आहे हेलिकॉप्टरची. ठीक आहे, हा प्रश्न समजला असेल. पुढचा प्रश्न, संत रविदास जयंती कधी साजरी करण्यात आली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, 5 फेब्रुवारी 2023 संत रविदास यांची 646वी जयंती साजरी करण्यात आली आणि माघ पौर्णिमेला ही यांची जयंती साजरी करतात. ते 14व्या शतकातले संत होते आणि उत्तर भारतातली जी भक्ती चळवळ होती याचे त्यांना सुधारक मानतात. त्यांचा जन्म वाराणसीला झालेला एका मोचीच्या कुटुंबात. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जातीव्यवस्थेच्या उच्चाटनासाठी किंवा जातीव्यवस्था काढून टाकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. एवढंच नाही तर जे शीख धर्माचा धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब, या पुस्तकामध्ये सुद्धा या संत रविदासांच्या काही भक्ती श्लोकांचा समावेश करण्यात आला होता. तो जो ग्रंथ आहे त्याला आदिग्रंथ असं म्हणतात. तर आदिग्रंथात रविदासांच्या 41 कवितांचा समावेश आहे आणि ते शीख धर्माच्या या अग्रगण्य लिहिलेल्या ग्रंथासाठी जे 36 लोकांनी योगदान दिलं होतं त्यापैकी यांना एक मानलं जातं. हिंदू धर्मातील धर्मग्रंथात सुद्धा यांचं महत्त्वाचं योगदान आहे. हिंदू धर्मातल्या दादूपंथी या परंपरेतल्या पंचवाणी ग्रंथामध्ये रविदासांच्या असंख्य कवितांचा सुद्धा समावेश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रविदास या धार्मिक चळवळीतले हे मध्यवर्ती व्यक्ती होते. ठीक आहे, यांचा जन्म कधी झाला तर 5 फेब्रुवारीला यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. 646वी ही जयंती होती. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, वाणी जयराम यांना पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला? तर यांना 26 जानेवारी 2023 म्हणजे आता जो रिसेंट पद्म अवॉर्ड्स दिलेत त्यापैकी वाणी जयराम यांना पद्म पुरस्कार मिळालेला आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचं रिसेंटलीच वयाच्या 78व्या वर्षी निधन झालंय. यावर्षीच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी 50 वर्षापेक्षा जास्त काळासाठी भारतीय संगीतातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी 1970च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि 5 दशकांपेक्षा जास्त पिरियडसाठी त्यांनी त्यांचे गाणे गायले. त्यांनी फक्त साऊथमध्येच नाही तर म्हणजे तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि गुजराती यासह भरपूर वेगवेगळ्या भाषांमध्ये जवळपास 10,000पेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी गाणी रेकॉर्ड केली होती. आणि त्यांना 1975, 1980 आणि 1991 या 3 वर्षांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आलं होतं. त्यांचं एक फेमस गाणं आहे, तुम्ही मे बी लहानपणी ऐकलं असेल, हमको मन की शक्ती देना मन विजय करे. हे एक गाणं त्यांचं खूप फेमस होतं. ठीक आहे, तर यांना रिसेंटलीच पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता आणि आता त्यांचं निधन झालेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 कोणत्या अल्बमने अल्बम ऑफ द इयर अवॉर्ड जिंकलाय? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, हॅरी स्टाईल्स, हॅरीज हाऊस हे याचा आन्सर आहे. तसंच आता आपण ग्रॅमी पुरस्कार 2023च्या सगळ्या विजेत्यांची संपूर्ण एकदा यादी ओव्हरलुक करून घेऊया. यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात मॅच दी पेअर्समध्ये की कोणत्या कॅटेगरीमध्ये कुणाला कोणता अवॉर्ड मिळालेला आहे. रेकॉर्ड ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे हा लिझो यांना मिळाला आहे. अल्बम ऑफ द इयर जसं की आत्ताच आपण बघितलं हॅरी स्टाईल्स, हॅरीज हाऊस. सॉन्ग ऑफ द इयर लिझो यांच्या अबाउट डॅम टाईम. बेस्ट न्यू आर्टिस्ट समारा जॉय. बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स जस्ट लाईक दॅट साठी बोनी रेट यांना मिळाला आहे. बेस्ट पॉप ड्युओ किंवा ग्रुप परफॉर्मन्ससाठी सॅम स्मिथ आणि किम पेट्रोस यांना अनहोलीसाठी. बेस्ट डान्स इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग बेयॉन्से ब्रेक माय सोलसाठी. बेस्ट रॉक सॉन्ग ब्रँडी कार्लाइल ब्रोकन हॉर्सेससाठी. बेस्ट रॉक अल्बम
ओझी ऑसबॉर्न पेशंट नंबर 9 साठी बेस्ट कंट्री सोलो परफॉर्मन्स हे विली नेल्सन लाईफ फॉर एव्हर याच्यासाठी मिळालं आहे. बेस्ट कंट्री ड्यू किंवा ग्रुप परफॉर्मन्स कार्ली पियर्स आणि ॲशले मॅकब्राईड यांना मिळालेला आहे नेवर वॉन्टेड टू बी दॅट गर्ल साठी. आणि बेस्ट कंट्री सॉन्ग कोडी जॉन्सन टिल यू कांटसाठी. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. कोणत्या राज्य संघाने राष्ट्रीय बीच सॉकर चॅम्पियनशिप जिंकली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय केरळ या राज्याने राष्ट्रीय बीच सॉकर चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं यावर्षीचं. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. याचे मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन आणि केरळचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. इथले महत्त्वाचे नॅशनल पार्क लक्षात ठेवा. एरविकुलम नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क आणि पंपडम शोला नॅशनल पार्क. तसंच मॅथिकेतन शोला नॅशनल पार्क आणि अनामुडी शोला नॅशनल पार्क हे इथले महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत. ठीक आहे. कोणत्या देशानं 1960च्या सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय भारताने, म्हणजे आपणच पाकिस्तानला नोटीस बजावलेली आहे. आता का बजावली ही नोटीस आपण? तर बघा, आपल्या जम्मू काश्मीरमध्ये किशनगंगा आणि रतले हे 2 वेगवेगळे जलविद्युत प्रकल्प आहेत. त्याच्याशी रिलेटेड आपला आणि पाकिस्तानचा विवाद चालू आहे. तर या विवादाचं निराकरण करण्यामध्ये पाकिस्तानने जो ताठपणा दाखवलाय, तर याचा हवाला देत आपण सिंधू जल कराराचे पुनरावलोकन आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करणारा एक अहवाल किंवा एक नोटीस आपण पाकिस्तानला दिलेली आहे. आता ही जी नोटीस आहे हे आपण या कराराच्या 9व्या कलमाचं अनुकरण करून किंवा या 9व्या कलमामुळे आपण त्यांना देऊ शकतो. 9वं कलम काय सांगतं की जर एखादा विवादाचा जर निपटारा करायचा असेल तर त्याच्यासाठी एक श्रेणीबद्ध यंत्रणा दिलेली आहे. तर अशा यंत्रणेचं जर उल्लंघन होत असेल तर आपण अशी नोटीस त्यांना पाठवू शकतो. म्हणजेच ही नोटीस आपण या इंडस वॉटर ट्रीटीच्या कलम 9 द्वारे परिकल्पित विवाद निपटाराच्या श्रेणीबद्ध यंत्रणेचं उल्लंघन केले म्हणून आपण त्यांना पाठवलेली आहे. आता हा सिंधू जल करार काय आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. तर बघा, याच्यामध्ये भारत आणि पाकिस्ताननी 9 वर्षाच्या वाटाघाटीनंतर सप्टेंबर 1960 मध्ये या करारावरती स्वाक्षरी केली होती. तसंच वर्ल्ड बँकेने म्हणजेच जागतिक बँकेने सुद्धा या करारावरती स्वाक्षरी केली होती. या कराराने सिंधू नदी आणि तिच्या 5 उपनद्या आहेत म्हणजे सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब या सिंधू नदीच्या 5 नद्या आणि सिंधू नदी या सगळ्याच नद्यांच्या पाण्याच्या वापराबाबत दोन्ही बाजूंमधील सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण करण्याची यंत्रणा या कराराने निश्चित केलेली आहे. ठीक आहे. तर याच्या संबंधी हा सिंधू जल करार आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO चित्रपट महोत्सव 2023चे आयोजन कोणत्या शहरांनी केले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुंबई. आपल्या मुंबईमध्येच या SCO चित्रपट महोत्सवाचं 2023चं आयोजन करण्यात आलेलं आहे. या फिल्म फेस्टिवलची सुरुवात मुंबईमध्ये खूप मोठ्या उद्घाटन सोहळ्याने झालेली आहे. आपले केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार मंत्री, क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन केलंय. हे आयोजन भारतामध्येच का केलंय? कारण SCO चित्रपट महोत्सवाचं आयोजन हे SCO मधील भारताचे अध्यक्षपद थोडंसं चिन्हांकित करण्यासाठी तसंच SCO प्रदेशातील चित्रपटांचे वैविध्य दाखवण्यासाठी या फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ही एक आंतरशासकीय आंतरराष्ट्रीय संस्था आहे. याची भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या बाबतीत ही जगातील सगळ्यात मोठी प्रादेशिक संस्था आहे, जी युरेशियाच्या जवळपास 60% क्षेत्रफळ व्यापते, जगाच्या लोकसंख्येच्या 40% आणि जागतिक GDPच्या 30% पेक्षा जास्त या ऑर्गनायझेशनचा हिस्सा आहे. SCO ची स्थापना कशी झाली होती? सुरुवातीला चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या 5 देशांच्या नेत्यांनी 1996 मध्ये शांघाय 5 या संघटनेची स्थापना केली होती. त्याच्यानंतर 15 जून 2001 ला उझबेकिस्तान हा एक 6वा सदस्य देश म्हणून याच्यामध्ये ऍड झाला. त्याच्यामुळे या संघटनेचं नाव शांघाय सहकार्य संघटना किंवा शांघाय करार असं ठेवण्यात आलं होतं. आणि ही एक आंतरखंडीय म्हणजेच ट्रान्सकॉन्टिनेंटल राजकीय, आर्थिक, सुरक्षा आणि लष्करी युती आहे. आपला आणि जर SCOचा संबंध बघायचा झाला तर 2005 मध्ये भारताला संघटनेचा निरीक्षक दर्जा प्राप्त झाला होता. ऑब्झर्व्हर म्हणून आपल्याला 2005 मध्ये दर्जा दिला होता. आणि त्याच्यानंतर 2017 मध्ये भारताला आणि पाकिस्तानला या संघटनेचं पूर्ण सदस्यत्व देण्यात आलं होतं. SCOचं सचिवालय बीजिंग चीनमध्ये आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू.
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अलीकडेच अधिकाऱ्यांना तक्रार अपील समित्या म्हणजेच ग्रीव्हन्स अपीलेट कमिटीजचे सदस्य म्हणून काम करण्यासाठी नोटिफाय केले म्हणजेच अधिसूचित केलेले आहे? तर इथं या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर या मंत्रालयाने 9 अधिकाऱ्यांना तक्रार अपील समित्याचे सदस्य म्हणून काम करण्याची नोटीस बजावलेली आहे. केंद्राने रिसेंटलीच सुधारित माहिती तंत्रज्ञान नियम 2021 म्हणजेच IT नियम 2021 वर आधारित 3 तक्रार अपील समित्यांची स्थापना केली आहे आणि या 3 तक्रार अपील समित्यांमध्ये प्रत्येकी 3 म्हणजे असे टोटल 9 सदस्य आहेत. ठीक आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने किती वर्षांपेक्षा जुनी सर्व सरकारी वाहने स्क्रॅप करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 1 एप्रिल पासून 15 वर्षांपेक्षा जुनी सगळेच सरकारी वाहनं स्क्रॅप केली जातील अशी घोषणा केली आहे. इथं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ही डेट सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये. 1 एप्रिल पासून 15 वर्षापेक्षा जुनी सर्व सरकारी वाहने स्क्रॅप केली जातील अशी घोषणा कोणी केली आहे? आपले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. म्हणजेच केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारची तसेच परिवहन महामंडळांची किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांच्या मालकीची जवळपास 9 लाखांपेक्षा जास्त वाहने आता स्क्रॅप होणार आहेत या घोषणेनंतर. आणि त्याची जागा कोण घेणार आहे? तर जे काही पर्यायी इंधन असलेल्या नवीन गाड्या आहेत किंवा नवीन वाहने आहेत ही त्यांची जागा घेणार आहेत. ठीक आहे. मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प म्हणजेच MTR संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे सेन्ना स्पेक्टेबिलिस ही मधुमलाई व्याघ्र प्रकल्पातील मूळ प्रजाती आहे. ब विधान आहे मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प म्हणजेच MTR हे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 3 राज्यांच्या ट्राय जंक्शनवर स्थित आहे. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत हे आपल्याला इथे सांगायचे. 4 ऑप्शन्स दिलेत, फक्त अ बरोबर, फक्त ब, अ आणि ब दोन्ही की दोन्ही बरोबर नाहीत असं आपल्याला विचारलंय. तर पहिलं जे विधान आहे हे चुकीचं आहे इथे, कारण सेन्ना स्पेक्टेबिलिस ही जी या व्याघ्र प्रकल्पातली प्रजाती आहे ही मूळ नाहीये, ही एक विदेशी झाड आहे. आणि मध्ये तामिळनाडू हायकोर्टनी याच्यावरती एक विधान सुद्धा दिलं होतं की हे झाडं खूप वाढत आहेत, ॲक्च्युली हे विदेशी झाड आहे आणि हे आपल्या भारतामध्ये त्या प्रकल्पामध्ये वाढणं ही एक धोक्याची बाब आहे. कारण जर ही झाडं वाढली तर तिथले जे मूळ प्रजाती आहेत त्या नष्ट होत चालल्यात. त्याच्यामुळं तामिळनाडू हायकोर्टनी या झाडांच्या वाढींवरती थोडेसे प्रतिबंध आणण्यासाठी सांगितलं होतं सरकारला. तर त्यामुळे हा विषय चर्चेमध्ये होता. ठीक आहे. तर ही मूळ प्रजाती नाहीये, हे एक विदेशी झाड आहे आणि शोभेच्या वस्तू बनवायसाठी या प्रजातीचा खास करून वापर केला जातो. त्यामुळे इथं पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं आहे मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प हे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 3 राज्यांच्या ट्राय जंक्शनवरती स्थित आहे. तर हे विधान इथं बरोबर आहे. या व्याघ्र प्रकल्पाने बफर झोनपैकी 800 ते 1200 हेक्टर क्षेत्राचा ताबा घेतलेला आहे आणि हे या 3 राज्यांच्या ट्राय जंक्शनवर आहे. ते 3 राज्य कोणती? कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. ठीक आहे. तर इथं विधान फक्त बी बरोबर आहे, त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत? अविधान आहे भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग हे विशिष्ट भौगोलिक उत्पत्ती आणि वैशिष्ट्ये किंवा त्या उत्पत्तीपासून मिळालेली प्रतिष्ठा असलेल्या वस्तूंवरती लागू केलेलं एक लेबल आहे. ब विधान आहे जिओग्राफिकल इंडिकेशनचे व्यवस्थापन वाणिज्य विभागाच्या अंतर्गत भौगोलिक संकेत नोंदणीद्वारे केले जाते. यामध्ये सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत, फक्त अ बरोबर, फक्त ब, अ आणि ब दोन्ही की एकही विधान बरोबर नाहीये हे आपल्याला इथे सांगायचंय. तर बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पहिलं ऑप्शन. इथं फक्त अविधान बरोबर आहे. ते कसं काय ते आता आपण बघणार आहोत. GI टॅग जो असतो म्हणजेच भौगोलिक संकेत हे विशिष्ट भौगोलिक उत्पत्ती असलेल्या आणि गुण किंवा प्रतिष्ठा असलेल्या उत्पादनांवरती वापरलेले एक चिन्ह आहे जे की त्या पदार्थाच्या उत्पत्तीमुळे खास करून त्याला दिलं जातं. ब विधान चुकीचं कसं काय आहे ते आता आपण बघूया. तर बघा हा जो GI टॅग असतो हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अंतर्गत हा भौगोलिक संकेत नोंदणीद्वारे दिला जातो. आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलंय की वाणिज्य विभागाच्या अंतर्गत, तर हे चुकीचं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे पण त्यात विभाग कुठला आहे? उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अंतर्गत हा GI टॅग दिला जातो. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं ऑप्शन, फक्त अ बरोबर आहे. दुसरं विधान इथं चुकीचं आहे.
आणि हे कोणत्या कायद्यानुसार दिलं जातं हे पण लक्षात ठेवा. वस्तूंचे भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 नुसार हा GI टॅग जारी केले जातात. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. कुष्ठरोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. इथं 3 विधानं दिली आहेत. कुष्ठरोग हा एक तीव्र संसर्गजन्य रोग आहे, तो जो एका प्रकारच्या जीवाणूमुळे होतो. ब विधान आहे, हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग म्हणजेच निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे. क विधान आहे, हे MDT म्हणजेच मल्टी ड्रग थेरपीने बरा होऊ शकतो. वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचंय. तर या प्रश्नाचं उत्तर इथं आहे चौथा ऑप्शन, कारण अ, ब, क हे तिन्ही विधानं इथं बरोबर आहेत. हा प्रश्न इथं टाकण्याचं कारण असं आहे की कुष्ठरोग किंवा ह्यालाच हॅन्सन रोग असेही म्हणतात. तर या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या रविवारी जागतिक कुष्ठरोग दिन हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाळला जातो. म्हणजेच या रविवारी, जानेवारीच्या शेवटच्या रविवारी हा दिवस साजरा म्हणजे पाळला जातो. आता या कुष्ठरोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघून घेऊया. कुष्ठरोग हा एक तीव्र संसर्गजन्य रोग आहे, जो की मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होतो. त्याच्यामुळे इथं पहिला ऑप्शन बरोबर आहे. हा जीवाणूमुळे होणारा एक रोग आहे. कुष्ठरोग हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग म्हणजेच NTD आहे, जो अजूनही 120 पेक्षा जास्त देशांमध्ये आढळतो. दरवर्षी 2 लाखापेक्षा जास्त नवीन प्रकरणं या रोगाची नोंदवली जातात. त्यामुळे इथं ब विधान सुद्धा बरोबर आहे. हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे. ठीक आहे. आता हा दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग म्हणजे काय असतं बघा, थोडक्यात सांगते. हा 20 परिस्थितींचा एक वैविध्यपूर्ण गट आहे, जो प्रामुख्याने एक उष्णकटिबंधीय भागामध्ये हा थोडासा प्रचलित आहे. त्यामुळे त्याला ह्याचं नाव दिलेलं आहे दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग. आता हा जो रोग आहे हा मुख्यतः या भागामध्ये सुद्धा गरीब समुदायांना प्रभावित करणार आहे. त्यातही जास्त करून महिला आणि मुलांवरती याचे वाईट परिणाम होतात. या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगामुळे 1 अब्जापेक्षा जास्त लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती खूप वाईट सामाजिक आणि आर्थिक परिणाम या उष्णकटिबंधीय रोगांमुळे होतात. आता हे रोग कोणकोणते आहेत हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग पुढीलपैकी कोणते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये आहेत डेंग्यू आणि चिकनगुनिया, इचिनोकोकोसिस, अन्नजन्य ट्रेमेटोडायसिस, लेशमॅनियासिस, कुष्ठरोग म्हणजेच हॅन्सेन रोग, रेबीज, मलेरिया, क्षयरोग या रोगांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. NTD मध्ये कोणकोणत्या रोगांचा समावेश होतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ह्या कुष्ठरोगाची लक्षणे कोणती, तर बघा, हा रोग प्रामुख्याने त्वचेवरती होतो किंवा परिधीय नसा म्हणजेच पेरिफेरल नर्व्हजवरती याचा परिणाम होतो, किंवा श्वसन मार्गाची जी म्युकोसा असतो म्हणजे त्याच्यावरची जी श्लेष्मल त्वचा असते याच्यावरती आणि डोळ्यांवरती सुद्धा याचा प्रभाव होऊ शकतो. या रोगाचा प्रसार कसा होतो कुष्ठरोगाचा, तर जर एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग असेल आणि त्या व्यक्तीशी जर जवळचा संपर्क आला किंवा वारंवार त्या व्यक्तीचा संपर्क आला, तर अशा व्यक्तीच्या नाकातून आणि तोंडातून थेंबाद्वारे हा रोग प्रसारित होतो. याचे उपचार आहेत का, याच्यावरती इलाज आहे का, तर आहे. MDT म्हणजेच मल्टी ड्रग थेरपीने कुष्ठरोग बरा होतो आणि सुरुवातीच्या टप्प्यात जर उपचार केला तर याच्यामुळे होणारं अपंगत्व सुद्धा टाळता येतं. हा रोग अनुवंशिक नाहीये, हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. हा रोग अनुवंशिक नाहीये आणि कुष्ठरोग पालकांकडून मुलांमध्ये प्रसारित होत नाही. त्याच्यामुळे इथे बघा, या प्रश्नाचे अ, ब, क आणि तिन्ही विधानं इथं बरोबर आहेत. आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आणि कुष्ठरोगाबद्दलची माहिती समजली असेल. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. उच्च शिक्षण 2020-21 च्या अखिल भारतीय सर्वेक्षणाच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. 2019-20 च्या तुलनेत 2021 मध्ये उच्च शिक्षण कार्यक्रमांमध्ये महिलांची नोंदणी वाढली आहे. व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान ही टॉप 6 राज्यांमध्ये आहेत. पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. फक्त अ, फक्त ब, अ आणि ब दोन्ही बरोबर की दोन्ही बरोबर नाहीत. तर इथं दिलेली दोन्ही विधानं बरोबर आहेत. कसं काय ते बघूयात. तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने रिसेंटली उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण म्हणजेच ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन 2020-21 मधील डेटा जारी केलाय, ज्याने 2019-20 च्या तुलनेत देशभरातील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 7.5% वाढ दर्शवली आहे. ठीक आहे.
आता याच्यामध्ये या अहवालाचे महत्त्वाचे काही निष्कर्ष सुद्धा आपण बघूया. तर बघा, 2019-20 मधील 45% तुलनेत 2020-21 मध्ये उच्च शिक्षण कार्यक्रमांमध्ये महिलांची नोंदणी वाढून 49% झालेली आहे. त्याच्यामुळे इथं दिलेलं अविधान बरोबर आहे. लिंग समानता निर्देशांक म्हणजेच GPI, महिला GER आणि पुरुष GER चे प्रमाण 2017-18 मधील 1 वरून 2020-21 मध्ये 1.05 पर्यंत वाढलं आहे. तसेच 2020-21 मध्ये अपंग व्यक्तींच्या श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या 2019-20 मध्ये 92,800 वरून 79,000 वरती घसरलेली आहे. आणि उच्च शिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांचे प्रमाण 19-20 मध्ये 5.5% होतं, ते आता 2020-21 मध्ये 4.6% म्हणजे घसरलेलं आहे. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 2020-21 दरम्यान नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान ही टॉप 6 राज्य आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला काय दिलं होतं ब विधानामध्ये की उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान ही टॉप 6 राज्यांमध्ये आहेत. तर आहेत का? हो आहेत, बरोबर आहे. टॉप 6 राज्य कोणकोणती? बघा, मी अजून एकदा सांगते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान ही पहिली 6 राज्य आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या हिंदुस्थानी प्रचार सभेचे उद्दिष्ट कोणते? अस्पृश्यांचं उत्थान करणं, हिंदी आणि उर्दू यांच्यातील दुवा भाषा म्हणून हिंदुस्थानी भाषेचा प्रचार करणं, मिठाचा कायदा मोडणं की देशाच्या फाळणीच्या वेळी लोकांना शांत करणं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदी आणि उर्दू यांच्यातील दुवा भाषा म्हणून हिंदुस्थानी भाषेचा प्रचार करणं हे या हिंदुस्थानी प्रचार सभेचं उद्दिष्ट होतं. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता आपण महात्मा गांधी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊयात. तर यांचा जन्म आपल्याला माहिती आहे 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधीजी हे एक वकील होते, हे उत्कृष्ट राजकारणी होते, एक सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक सुद्धा होते, जे की नंतर भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध जी राष्ट्रवादी चळवळ होती त्या चळवळीचे नेते सुद्धा नंतर बनले होते. त्यांनी वेगवेगळे चळवळी केल्या. त्यापैकी काही महत्त्वाच्या चळवळी आपण बघणार आहोत आता. सत्याग्रह चळवळ ही कुठे केली होती? तर सगळ्यात आधी दक्षिण आफ्रिकेमध्ये 1893 ते 1915 या पिरियडमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जन आंदोलनाच्या अभिनव पद्धतीसह वंशवादी राजवटीचा यशस्वीपणे सामना केला, ज्याला ते सत्याग्रह म्हणायचे. ठीक आहे. सत्याग्रहाच्या कल्पनेने सत्याची शक्ती आणि अहिंसेने सत्याचा शोध घेण्याची गरज यावरती त्यांनी खूप जोरदार भर दिला होता. त्यानंतर त्यांनी महत्त्वाची असहकार चळवळ पार पाडली. 1920 ते 22 या पिरियडमध्ये असहकार चळवळ त्यांनी राबवली. सप्टेंबर 1920 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये त्यांनी खिलाफत तसेच स्वराज्याच्या समर्थनासाठी असहकार चळवळ सुरू केली होती. आणि अशी चळवळ सुरू करण्याची गरज सुद्धा त्यांनी इतर नेत्यांना पटवून दिली होती. त्यानंतर त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ केली. 1931 मध्ये त्यांनी युद्धविराम म्हणजेच गांधी-आयर्विन करार स्वीकारला होता. सविनय कायदेभंग मागे घेतला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेला ते उपस्थित राहिले. लंडनहून परतल्यानंतर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ परत सुरू केली आणि 1 वर्षापेक्षा जास्त पिरियडसाठी ही चळवळ चालू राहिली. पण नंतर 1934 मध्ये त्यांनी ती चळवळ थोडीशी स्लो केली. त्यांचे समाजकार्य सांगायचं झालं तर त्यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी खूप काही कार्य केलं होतं. त्यांनी हरिजन हे जे नाव आहे किंवा हा जो शब्द आहे हा सुद्धा महात्मा गांधींनीच सगळ्यांना दिला होता. सप्टेंबर 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींसोबत पुना कराराची वाटाघाटी केली. गांधीजींच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक चरखा हे नंतर आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं एक लोकप्रिय प्रतीक बनलं. देशाच्या फाळणीपूर्वी किंवा देशाच्या फाळणी दरम्यान जो काही तणाव वाढला होता हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये, तर यांच्या दंगली टाळण्यामध्ये सुद्धा यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी 1942 मध्ये महाराष्ट्रातल्या वर्धा येथे हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती. ठीक आहे. ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारलाय, तर या सभेची स्थापना महाराष्ट्रामध्ये आपल्या वर्धा इथं 1942 मध्ये या सभेची स्थापना केली होती. आणि त्याचा उद्देश होता की हिंदी आणि उर्दू या ज्या 2 भाषा आहेत तर यांच्यातली एक दुवा असलेली हिंदुस्थानी भाषा त्यांनी बनवली आणि या भाषेचा प्रचार करणं हाच या संस्थेचा उद्देश होता. त्यामुळं इथं जे दुसरा पर्याय दिलाय ते इथं बरोबर आहे.
आणि गांधींची महत्त्वाची पुस्तकं पण लक्षात ठेवा. हिंद स्वराज आणि माझे सत्याचे प्रयोग हा त्यांचा एक आत्मचरित्र आहे. ठीक आहे. मला आशा आहे की या वीकचे करंट अफेअर्स तुम्हाला व्यवस्थितपणे समजले असतील. हे लेक्चर संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. तर भेटूया आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चर सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.